हाच घाट आहे जिथे मध्ये वर्णा नदी गंगा नदीमध्ये मिळते आणि शेवट अस्सी नदी गंगा नदीमध्ये मिळते. ते वरुणा आणि अस्सीच्या संगमाच्या मधलं जे शहर आहे ते वाराणसी. वरुणा, अस्सी, वाराणसी. ह्या घाटापासून ते मणिकर्णिका घाटाच्या अलीकडेपर्यंत विष्णू काशी असं म्हणतात. अच्छा. आणि त्याच्या उरलेली तिथून पुढे अस्सी घाटापर्यंत शिवकाशी असं म्हणतात. तर अर्धी काशी विष्णूंची, अर्धी काशी शिवांची असं त्या दोन मित्रांनी, हरिहरांनी वाटून घेतलेली आणि त्यांच्या कृपेच्या आधिपत्याखाली चालत असलेली ही सगळी काशी आहे. त्यावेळेस दिलेल्या स्कंद पुराणातले तशीच्या तशी विग्रह म्हणजे मूर्त्या किंवा शिवलिंग किंवा तिथली स्थानं हे तसेच आज 2026 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. इथं आपण म्हणतो मृत्यूसाठी लोक येतात इथे. मग मृत्यूसाठी लोक येतात तर मग पापी लोकही येतात, पुण्यवान लोकही येतात. मग त्या सगळ्याची गोळाबेरीज, कारण इथे यमाची आदेश चालत नाहीत. मग इथे काय आहे, मग कर्माचा हिशोब कोण करणार? भारतात पूर्ण दत्त भक्त आहेत किंवा दत्त संप्रदायातले लोक आहेत, त्यांच्यासाठी काशीमध्ये काय काय पर्वणी आहेत की लोक येऊन ते बघू शकतात? अगस्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे अगस्तेश्वर कुंडापाशी. तिथे साक्षात वासुदेवानंद सरस्वती म्हणजे अर्थात टेंबेस्वामी महाराजांनी स्थापलेले दत्तात्रय आहेत. वा. त्याच्याच मागे साक्षात नरसिंह सरस्वतींचं राहतं घर तिथे आहे. बाप. हा, ते पण एक मोठं सिक्रेट आहे. लीलाच आहे म्हणू आपण की आषाढी एकादशीमध्ये लिटरली पाण्यामध्ये उभं राहून गुरुजी नमस्कार करतात, आरती करतात आणि आषाढी एकादशी दिवशी ते पाण्यामध्ये विष्णू जातात. अच्छा. आणि मग नंतर जवळपास 200-250 फूट गंगाबाई वरती येते. मग ते 3-4 महिने ते विष्णू तसेच असतात खाली. आणि बरोबर कार्तिक महिन्याच्या चातुर्मास संपायच्या दिवशी ती मूर्ती आपोआप पाण्याबाहेर येते. तर मंगळागौरी देवीच्या मंदिराला खूप मोठं महात्म्य आहे. त्या मंदिरामध्ये स्वतः मंगळागौरी सूर्यदेवांनी स्थापलेलं गभस्थेश्वर, त्याच्या शेजारी 12 आदित्य म्हणतो आपण काशीमध्ये, त्यातले एक मयूखादित्य तिथे आहेत. एका भिंतीच्या अशा कपारीत स्थापित ती दिशा आल्यामुळे बरोबर तिथे मंगलविनायक आहेत. रामदास स्वामी स्थापित मारुती राया आहेत त्याच मंदिरात आणि एकच मंदिरात आणि आदिकेशव भगवान आहेत. तर त्या सगळ्या मंदिराला एक प्रदक्षिणा केली की अख्ख्या पृथ्वीला एक पूर्ण प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं. बापरे. काशी कंकर कंकर मेरा शंकर, लहर लहर अविनाशी हूँ. मैं जीवन हूँ, मैं मृत्यु हूँ, मैं मोक्ष भी हूँ, मैं काशी हूँ. टुरिफिक आणि कॉस्मो स्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या महत्त्वाच्या विशेष आणि भव्य दिव्य पॉडकास्टमध्ये, डॉक्यू पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अर्थात आपण अशा एका पवित्र ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्यासोबत हर्षद दादा आहेत म्हणल्यानंतर तुम्हाला सांगायची वेगळी गरज नाही की आपण कुठल्या कारणासाठी आणि कुठे आलेलो आहोत ते. तर दादा, तुम्हीच सुरुवात करा आजच्या पॉडकास्टची. आपण कुठे आलेलो आहोत आणि काय थोडक्यात आम्हाला सांगा. नमस्कार सगळ्यांना हर हर महादेव काशीमधून. आपल्या मागचे जे काही पॉडकास्ट झालेत त्यामध्ये आपण अद्भुत वेगळ्या वेगळ्या गोष्टी डिस्कस केल्यात. पण नंतर मग सोहमच्या आणि आमच्या चर्चेत असं ठरलं की लोकांना आपण काशीची सुरुवातीपासून शेवटपर्यंत जेवढी शक्य होईल तेवढी सगळी दर्शनं करू शकूयात, जिथे तिथे शूटिंग करायला लाऊड आहे. तर अशा पद्धतीने एक अद्भुत असा यूट्यूबच्या संपूर्ण, मी तर म्हणीन अगदी सोहम की अख्ख्या हिस्ट्रीमध्ये आपण इतिहासच करतोय की मराठी लोकांसाठी तर पर्वणी आहे ही, की आपल्याला सुरुवातीपासून म्हणजे आदिकेशव घाटापासून ते अस्सी घाटापर्यंत त्यातल्या त्यात मॅक्सिमम किती गल्ल्यांमधून जाऊन छान छान दर्शन तुम्हाला आम्हाला करून देता येतील आणि घरी बसून तुम्हाला काशीचं दर्शन करता येईल, वेळोवेळी करत राहता येईल. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर तुम्ही हे सतत आवर्तनं करत राहिली तरी तुम्हाला काशीवासाचं एक पुण्य लाभू शकतं. जर आपण नुसती स्तुती ऐकल्याने जर शिव प्रसन्न होत असतील तर ते जर आपण पाहिलं अगदी दृकश्राव्य स्वरूपामध्ये माहिती घेत तर मग कितीतरी उत्तम असं काहीतरी होईल. मी अनेक वेळा लोकांना इथं घेऊन येतो. 6, 7, 8, 10 दिवसांची जी यात्रा असते त्याच्यामध्ये थोडं कव्हर होऊ शकतं आपलं. पण 3 रात्र 4 रात्रीमध्ये जी काही शास्त्रोक्त काशी यात्रा करता येईल त्याचं पण एक सेपरेट एपिसोड आपण करूयात नक्की. की 3 रात्रीमध्ये जे जे आपल्याला करता येईल तसं आपण करणार आहोत या आत्ताच्या ह्याच्यामध्ये. आणि कॉस्मो स्टार मीडिया, सोहम कुरुलकर याची खरंच मनापासून खरंच आभारी आहे की त्याच्या इनिशिएटिव्हमुळे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या लेवलला पुढे जाऊ शकल्या इतक्या पटकन. कारण ह्या विषयाला होकार देणं मनोमन किंवा आपण दाखवूयात हे आपल्या दर्शकांना, ही बुद्धी होणं सुद्धा याच्यासाठी सुद्धा कृपा लागते असं मला वाटतं. मनापासून, अगदी मनापासून धन्यवाद. नाही, आणि टुरिफिकमुळे आज आम्हाला हा योग आलेला आहे, त्याबद्दल टुरिफिकचे सुद्धा थँक्यू सो मच. माझं कार्यच दिलंय मला महादेवांनी हे, की लोकांना अगदी तळापर्यंत घेऊन जा. बारीक बारीक गोष्टी जो काही 4-5 वर्षाचा अभ्यास केला आहे
त्याच्यापासून आता सुरू झालं आहे हळूहळू. अजून खूप सारे, हा जन्म तर नक्कीच जाईल सोहम. म्हणजे आता लोकांना जर आपण प्रेक्षकांना आपल्या जर हे दाखवायला सुरुवात केली आहे तर असाच एपिसोड असा आपण अजून एक 6 महिन्यांनी येऊन करणं अपेक्षित आहे. नक्की. त्यानंतर परत 6 महिन्यांनी येऊन असं करत करत आपण म्हातारे होईपर्यंत हे शूट करत राहू. चालूच राहील. इतकं आहे इथे, इतकं आहे. त्यातली थोडीफार झलक आम्ही एकमेकांची डिस्कशन करताना किंवा काही चर्चा करताना सोहमला कळलेलं आहे की किती खोल आहे. त्यामुळे आता सुरुवात करूयात आणि या अद्भुत आणि असे अविस्मरणीय पुण्यदायी पॉडकास्टसाठी. जो कोण ऐकेल पाहिल त्या सगळ्याला पुण्य, आम्हाला दाखवण्याचे पुण्य भगवंत देईलच नक्कीच. नक्की. तर या सगळ्या नोटवरती आपण सुरुवात करूयात आपल्या या पॉडकास्टला, डॉक्यू पॉडकास्टला. येस. आणि तत्पूर्वी मला सांगावंसं वाटेल की मराठी यूट्यूबच्या इतिहासात किंवा हिंदीच्याही मी थोडासा धाडस करू नये म्हणेन की असं कधी घडलेलं नाही. Yes. अशा पद्धतीची ही सिरीज होणार आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला अशा गोष्टी आणि अशी ठिकाणं आम्ही दाखवणार आहोत की तुम्ही कधी अनुभवलेली नसतील, पाहिलेली नसतील. आणि दादा जे टुरिफिक थ्रू इथे काशी यात्रा जी असते त्यातलं हे आपण म्हणत की एक 10% आम्ही फक्त गोष्टी 10% पण नाही, 5%. 5%. सो त्याच्यामुळे कव्हर करूयात. तुम्ही खरंच मला हे भाग्य लाभलं आणि तुम्ही हा पॉडकास्ट बघताय यूट्यूबच्या मार्फत. सो हे तुमचंही भाग्य. सो आम्ही आता जास्त वेळ घेत नाही, सुरू करतो डॉक्यू पॉडकास्ट सिरीजला काशीच्या. सो सुरुवात दादा. अर्थात नमः पार्वती पतये हर हर महादेव. दादा, आजचा आता आपण डॉक्यू पॉडकास्ट सुरू करूयात. पण तत्पूर्वी इथे जी गरमी आहे, ह्युमिडिटी आहे आणि बघायला सुद्धा त्रास होतोय. त्यामुळे सर्व प्रेक्षकांच्या अनुमतीने आम्ही जरा पण मी आता म्हणत होतो की गॉगल घालूयात का म्हणून. ना, असं नको वाटायला की तुम्ही आध्यात्मिक पॉडकास्ट करताना गॉगल लावून करता का. ग्लेअर येतोय खूप जास्त. आणि येस. सो दादा सुरू करूयात पॉडकास्टला. आता मला सांगा की आपण सुरुवात जी केलेली आहे ही या आदिकेशव घाटापासून. बरोबर. तर काय आहे आदिकेशव घाट आणि हाच का आपण सुरुवातीला प्रेक्षकांना दाखवतो. आता कसं आहे माहिती का, आता आपण सगळ्यात पहिली गोष्ट काळभैरवांचं स्मरण करूयात. कुठल्याही उत्तम आणि काशीमध्ये बसून किंवा इव्हन काशीच्या बाहेर देखील कुठलंही कार्य चालू करताना वाराणस्य भैरव देवो संसार भैराशना अनेक जन्म कृतम पापम स्मरण येणं विनश्यती. आता त्याच्यामुळे आता आपल्याला अनुमती मिळाली काळभैरवांची. तर इथे आपण जिथे आत्ता आलो आहे तो आहे आदिकेशव घाट. ओके. तो आदिकेशव घाट म्हणजे इथे हाच घाट आहे जिथे मध्ये वरुणा, म्हणजे वर्णा म्हणायचे, ॲक्च्युली वर्णा शब्द आहे. तर वर्णा नदी गंगा नदीमध्ये मिळते आणि शेवट अस्सी नदी गंगा नदीमध्ये मिळते. ते वरुणा आणि अस्सीच्या संगमाच्या मधलं जे शहर आहे ते वाराणसी. वरुणा, अस्सी, वाराणसी असं. त्याच्यामुळे सुरुवात आपण ह्या स्थानावर का आलो आहे तर प्रेक्षकांना आपण म्हणल्याप्रमाणे की सुरुवातीपासून दाखवायची आहे. मग इथे या स्थानाचं असं महत्त्व आहे की इथे विष्णू स्वतः जेव्हा आले होते, सर्वप्रथम जेव्हा विष्णू इथे आले होते त्यावेळेस विष्णूंनी इथे स्वतःचे पाय धुतले. त्यामुळे इथे अत्यंत पवित्र तीर्थ एक मानलं जातं, त्याचं नाव आहे पदोदक तीर्थ. मग त्या पदोदक तीर्थामध्ये पाय धुवून लक्ष्मी आणि विष्णू दोघंही सदेह इथं आले. स्वतःचं जो काही चेहरा आणि जे काही त्यांचा देह आहे, शंखचक्र, गदा, पद्म या चारी आयुधांसह स्वतःच्या हाताने स्वतःची मूर्ती तयार केली इथे साक्षात विष्णूंनी. तर त्या मूर्तीचं इथे स्थापना झालेली आहे. त्या मूर्तीला आदिकेशव, आदी मणिकर्णिका, आदी विश्वनाथ, आदी अन्नपूर्णा. आदी या शब्दाचा अर्थ इथं आहे प्रथम. मग हे प्रथम केशव. त्यामुळे हे आदिकेशव घाटापासून आपण आपल्या प्रेक्षकांना ही सगळी पर्वणी जी आता ऐतिहासिक जी पर्वणी आपण करतोय त्याची सुरुवात आपण आदिकेशव घाटापासून आता करायचं ठरलं. वा. आपण इथे येत असताना ना त्या आपण इलेक्ट्रिक रिक्षामधून येत होतो आणि असं पूर्ण असं कर्व आपल्याला अगदीच यावं लागलं. बरोबर. आणि आधीच्या पॉडकास्टमध्ये पण तुम्ही बोलता उल्लेख केला होता की त्रिशूळाच्या संबंधित काशीची रचना आहे. तर ते आम्हाला सांगा काय एक्झॅक्टली. अच्छा, आता याच्या आधी आपण आपल्या स्टुडिओमध्ये बसून बोललो होतो, पण आता ऍक्च्युली काशीमध्ये बसून बोलतोय. अनेक व्ह्युअर सुद्धा नवीन येऊ शकतात, त्यामुळे पुन्हा एकदा उल्लेख करतो की पुराणामध्ये असा उल्लेख आहे की त्रिकंटक विराजिता, म्हणजे त्रिशूळाच्या 3 टोकांवरती काशी शिवानी धारण केलेली आहे. मग त्याच्यातले 3 खंड म्हणजे एक ओंकार खंड, एक विश्वनाथ खंड आणि एक केदार खंड. तर ह्या 3 खंडांची रचना अशी चंद्रकोराकार ह्याच्या रचनेमध्ये आत्ता इथे काशीमध्ये आहे. त्या चंद्रकोराच्या पहिल्या टोकावरती असं आहे. तर त्यातलं आत्ता ह्या पॉईंटवरती आपण आता आकाशातनं पाहिलं आपल्याला कोणी, तर आपण असे अगदी चंद्रकोराच्या सुरुवातीला बसलोय. आणि मग ह्याच्यामध्ये एक भाग, दुसरा भाग आणि तिसरा भाग अशा 3 भागामध्ये
या काशीचं विभाजन केलेलं आहे. हम्म. आणि ह्या तिन्ही खंडांपैकी म्हणजे ओंकार खंड, विश्वनाथ खंड आणि केदार खंड या तिन्ही खंडांमध्ये प्रत्येकाची एक अंतर्गृही यात्रा सेपरेट होते. बर. जेव्हा लोक इथे गर्भवासासाठी येतात, 9 महिने 9 दिवस जसं बाळ आपल्या आईच्या पोटामध्ये राहतं, तसं गर्भवास जेव्हा काही लोक करायला येतात, आपल्या संसाराच्या सगळ्या ह्याच्या जबाबदाऱ्या पार पडल्या की लोक राहायला येतात. आणि मग तिथे काय करायचं, तर 9 महिने 9 दिवस आल्यानंतर मग इथे ओंकार खंडातली अंतर्गृही यात्रा, बर. याच्यामध्ये 100-125 मंदिरं आहेत. अच्छा. तशी मंदिरं हजारात आहेत, पण ओके. मुख्य मंदिरं 125 आहेत. विश्वनाथ खंडामध्ये एक 72 ते 75 मंदिर आहेत अच्छा. आणि केदार खंडामध्ये एक 100 मंदिर आहेत, 100-105 वगैरे. बापरे. तर हे सगळं 9 महिने 9 दिवसाच्या याच्यामध्ये करता येतं. ह्याच्यामध्ये काशीमध्ये आपलं तुला मी म्हणतो तर मागे 56 विनायक आहेत. हो हो हो. तर एका आपल्या आजूबाजूला 8 दिशा आहेत. हम्म. अशा 7 चक्राकार रचनेमध्ये एका छोट्या चक्रामध्ये 8 दिशा, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 8, अशा 7 चक्रांमध्ये जर गुणिले 8 केलं तर 8 7 56 होतात. बरोबर. तसे काशीच्या संपूर्ण अशा वलयाकार अवस्थित रचनेमध्ये काशी आहे. तर त्या चक्रांमध्ये प्रत्येक दिशेला 8 असे विनायक, म्हणजे 8 वा. 56 विनायक यात्रा पण इथे होते. बर. अष्टभैरव यात्रा होते, 12 आदित्य यात्रा होते. इथं तसं बघायला गेलं तर मग जवळपास लाखो दुर्गांची मंदिरं आहेत. हम्म. त्याच्यामध्ये विष्णूची खूप सारी सांगितली, त्यातली आता 600-700 मंदिरं सांगितली आहेत, पण त्यातली आता एक 35 ते 40 आत्ता आपल्याला पाहायला मिळतात. वा. तर असं सगळ्या देवांचा, सगळ्या ऋषींचा, सगळ्या शक्तींचा, सगळ्या सत्पुरुषांचा सहवास, अधिवास लाभलेली ही अत्यंत पुण्यदायिनी काशी नगरी आहे. वा. म्हणजे आत्ताच्या आपण ह्या कार्यकाळामध्ये अँड्रॉइड युगात आणि ॲपलच्या युगात मी मागे म्हणलं होतं की आपल्याला ह्या गोष्टी कितपत अनेक लोकांना वाटलं काय लोकांना फसवताय तुम्ही, काय सांगताय, पण ह्या जागेवरती जो येतो हम्म. त्याला इथे अशा गोष्टी पाहायला मिळतात. अजूनही ते तत्व इथे जागृत आहे. खरंय. अनेक गोष्टी म्हणजे आपण आपले स्वतःचे 2-3 काही अनुभव आहेत आता हो. इतक्यातले, की आपोआप काही गोष्टी कशा घडतात, आपण कसे आपोआप इथे आलो, हम्म. कसा हा पॉडकास्ट सुद्धा ठरला, हे सुद्धा एक प्रचितीच आहे आमच्या दोघांना. खरंय. म्हणजे आमचं आम्हालाच माहिती फक्त. पण ह्या सगळ्यातनं अचानक आत्ता हा तसा सीझन नाही इथे येण्याचा. हम्म. नोव्हेंबर ते एप्रिल, मे, मार्च पर्यंत आम्ही इथे जनरली लोकांना घेऊन येतो, तुम्हालाही माहिती आहे. पण ह्या आत्ताच्या दमट उष्ण ह्याच्यामध्येच कदाचित महादेवांची अनुमती असेल आम्हाला की या तुम्ही आणि हे करा, सुरुवात करा दाखवायला. अचानक ठरलं तर ह्या अशा अनुभूती आणि प्रचिती आहेत ना, ह्या काशीमध्ये येतातच. त्यामुळे नेहमी म्हणताना आम्ही सुद्धा कितीतरी वेळा येत असलो तरी प्रत्येकाला एक जण सांगतो की अत्यंत नम्र भावाने आणि एकदम न्यूट्रल झोनमध्ये इथे यायचं. इथं आपलं जो काही तर्कबुद्धी आहे, आपली लॉजिकल ब्रेन ज्याला आपण म्हणतो, ते बाजूला ठेवायचं आणि इथं आल्यानंतर जे काही समर्पक भाव जो असतो आपला, तो देवाला बरोबर सापडतो त्याचं की कुठल्या भावाने आलेले ही मंडळी इथे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला इथे तशी प्रचिती येत जाते. जितक्या समर्पणाने आपण इथे राहतो, वागतो, आपलं आचरण असतं, आपण दुसऱ्याला वागवतो, सोबत जे कोणी आपल्या सहप्रवासी असतात त्यांनासुद्धा जितक्या आपण नम्रपणे वागतो, त्यांच्यातला विश्वनाथ प्रसन्न होतो आपल्यावरती. वा. तर ह्या सगळ्या गोष्टी खरंच आहे. आपण लिटरली असं घेतो की असं काही नाही, ते जस्ट एक टुरिस्ट प्लेस आहे, पण ही काशी तशी नाही आहे. मी मुद्दामून तुम्हाला अगदी हक्काने सांगेन आवर्जून की काशीला जेव्हा येतो आपण, तेव्हा एकतर शिवांच्या, शंकराच्या, काळभैरवांच्या बशी अनुमतीशिवाय, परमिशनशिवाय येऊ शकत नाही. अनेक लोक, मी मागे पहिल्या पॉडकास्टमध्ये म्हणतो, तर स्वतःचं हेलिकॉप्टर असून सुद्धा एकदाही येऊ शकलेलं नाही तिथे. आणि एखादा माणूस ST बस, थोडा ट्रेन, थोडा असं करत थोडासा पायी असा करून कसा का होईना इथे पोहोचतो. तर त्यात इथं पोहोचण्याला खूप महत्त्व आहे. तर आता ह्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. तुम्ही सारे खरंच भाग्यवान आहात. म्हणजे अगदी अंतर्मनातनं मला हे बोलावंसं वाटतंय की ह्या गोष्टी अशा घडत आहेत की आम्ही तुम्हाला काशीच्या घाटावर बसून, आदिकेशव घाटावर बसून या गोष्टी तुम्हाला सांगतोय. तर असं सगळं आहे की ह्या घाटापासून सुरुवात करायचं कारण हे आहे की आदिकेशव घाटावरती आपण आलो. आणि आता आपला परिवारच आहे, त्यामुळे सांगायला हरकत नाही. ज्यावेळी आम्ही काल आलो होतो, धो पाऊस चालू होता. म्हणजे मी म्हणत होतो, दादा आता आपलं कसं शूट होणार, काय होणार. दादा म्हणले, बघ, महादेवांच्या मनात असेल, त्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलंय, सगळं बरोबर होईल. आणि आत्ता आम्ही ज्यावेळी शूट करायला इथे सुरुवात केली, सकाळपासून पावसाचा कण नाही, परफेक्ट लाईट आहे, ऊन प्रॉपर इथे आहे, लाईट जसं म्हटलं दादा तसं आहे. सो असं तुम्हाला सगळंच ही पूर्ण सिरीज अनुभवता येणार आहे. त्यामुळे आता जास्त वेळ घेत नाही. दादा, आपण आहे ना आता थोडं प्रेक्षकांना काहीतरी वेगळं हे करूयात का, बोटीत वगैरे बसून? अरे वा, नाही आता आपल्याला ट्रीटच द्यायची आहे, तर मग त्याला जवळपास जेवढे जमतील तेवढे सगळे फ्लेवर्स आपण त्यांना त्याच्यामध्ये देऊ. थोडा वेळ आपण बोटीत बसून बोलूयात. त्याच्यानंतर मग आता मला असं वाटतं की आपण जेवढं शक्य होईल तेवढं गल्ल्यांमध्ये चालून त्याच्यामध्ये त्याच्या कुठल्या मंदिरांपर्यंत आपला कॅमेरा जाईल
किंवा आपण कुठे कुठे जाऊन त्यांना दाखवू शकतो, हे सगळीच दर्शनं आपण द्यायचा प्रयत्न करूया. तुम्ही आता गल्ल्यांचा उल्लेख केला, हो. तर गल्लीमध्ये चालण्याने पण काहीतरी हो, आहे. अगदी श्लोक आहे तसा. गल्लीमध्ये चालल्याने, आपल्या काशीच्या गल्ल्यांमध्ये नुसतं एक एक पाऊल टाकण्याने म्हणजे इतकं पुण्य मिळतं की अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. वा. मी जेव्हा हा एडिट होईल तेव्हा जमलं तर मी तुला तो श्लोक पाठवेन, आपण डिस्प्लेला तो हो, श्लोक हो. आपण जर लावता आला नक्की. की त्याच्यामध्ये असं सांगितलंय की जनरली आता लोक जी येतात ती एक ठराविक 4, 6, 12 मंदिरांची यादी, आता आपल्या पॉडकास्टमुळे 12चे 22 होतात मंदिरं, आपण भरपूर सांगितलीत, पण अनेक वेळा ते बाय रोड फिरले जातात. तर काशीमध्ये आल्यानंतर जिथे यात्रा झाली पाहिजे, ज्या पद्धतीने यात्रा झाली पाहिजे, जशी आत्ता आपली पंढरीची वारी आज आपण बसलोय तर तिथे हो, निघाली आहे ती तिकडे, चालू आहे. मग ती पायीच चालली आहे, ती लोक सगळी गाड्याने जाऊ शकतात, करेक्ट. पण मग पायी चालण्याचं जे पुण्य आहे ते तिथं जसं आहे तसं त्याच पट्टीने इथे पण आहे. वा. तर त्याचा श्लोक आपण त्याला लोकांना सांगूया सगळे. तर गल्ल्यांमध्ये फिरल्याने का त्याच्यामध्ये त्याच्यात कारण असं आहे की प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक एका टर्नवरती, प्रत्येक गल्ल्या क्रिस क्रॉसिंग गल्ल्या 1000, 2000, 5,000, 10,000 गल्ल्या असतील कदाचित. तर त्या प्रत्येक गल्ल्यांमध्ये पूर्वीच्या काशीमध्ये अद्भुत अशी वेगळी वेगळी शिवलिंगांची स्थापना अनेक ऋषींनी, अनेक देवतांनी केली आहे. बर. मग आपल्याला माहीत असतं की आपण ज्या गल्लीतून वळलोय आता डावीकडे, परत उजवीकडे, परत डावीकडे, तर कितीतरी शेकडो शिवलिंगांना नकळत आपल्याकडनं प्रदक्षिणा होते. वा. मग त्याच्यामुळे इथं आल्यानंतर जर आपण पायी फिरलो तर त्याच्यासारखं दुसरं पुण्य नाही कुठलं. वा. म्हणून मग आपण जनरली, मी पण जेव्हा इथे येतो तर 30 लोक जेव्हा असतात तर 30 लोकांना घेऊन या गल्ल्यांमधून जाणं हे माझ्यासाठी खूप मोठं एक टास्क असते. पण प्रत्येक आता जे कोणी येऊन गेले तेही पॉडकास्ट बघतील, त्या सगळ्यांना आठवेल हे सगळं की आपण कसे, पहिला माणूस जेव्हा एका मंदिरात येतो तो 30वा माणूस येईपर्यंत वेळ लागतो. बरोबर. मग त्याच्यातनं 3 दिवसामध्ये आपण तसं मॅनेज करून शास्त्रोक्त काशी यात्रेची दर्शनं आपण द्यायचा प्रयत्न करतो आणि तोच एक वसा घेतल्यासारखं चाललंय सध्या. वा. त्यामुळे आपण चालूयात, पण लोकांना याच्यामध्ये चालताना पण गल्ल्यांमधून आपण दाखवूयात लोकांना की नक्की. कशा गल्ल्या आहेत, कसं नेपथ्य आहे, कसं आजूबाजूला भिंतींवरती काही डेकोरेशन केलंय, हो, हो. मध्येच कुत्री कशी येतात, गायी कशी येतात, हे सगळं आपण बघूयात नक्कीच. नक्की. ठीक आहे. तुम्ही आता उल्लेख केला ना यात्रांचा, हो. तर 56 विनायक यात्रा असेल किंवा अजून बऱ्याच हो. यात्रा तुम्ही हो. सो त्या आपण टुरिफिक थ्रू करतो. हा, त्या टुरिफिक थ्रू करत नाही आत्ता तरी, कारण त्याच्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो आत्ता आपल्या कौटुंबिक जबाबदारीमुळे आपल्याला नाही आहे. बरोबर. आणि ज्यांना वेळ आहे ते 75 किलोमीटर चालणारी यात्रा करू शकत नाहीत, जे की आत्ता वयोवृद्ध आहे. हा हा हा. मग त्याच्यामध्ये परत असं आहे की त्याच्यात परत एक ऑप्शन काढला इथल्या लोकांनी की गाडीने पंचक्रोशी यात्रा करायची. त्याला पंचक्रोशी यात्रा म्हणतात. पंचक्रोश, क्रोश म्हणजे कोस, तर 5 कोसांमध्ये पंचक्रोशात्मक शिवलिंग आहे हे काशी, असं सांगितलंय पुराणामध्ये. तर त्या पंचक्रोशात्मक शिवलिंगाला प्रदक्षिणा करायची असते. जशी आपण एखादी परिक्रमा करतो औदुंबराला, एखाद्या मंदिराला, तर तशी ह्या काशीला परिक्रमा केल्याचं पुण्य मिळतं. जेव्हा आपल्याकडनं अघोर असे काही पापं होतात मोठी, तर त्या पापांचं प्रायश्चित्त म्हणून सुद्धा पुराणात सांगितलं की पंचक्रोशी यात्रा केली की तुमचं पापांचा क्षय होईल. त्या वा. काशीमध्ये राहून जरी पापकर्म झाली तर त्याच्यासाठी सुद्धा स्थानिक मंडळी काय करतात, स्थानिक मंडळी अधनमधनं एकदा 5 वर्षातनं 4 वर्षातनं एकदा पंचक्रोशी यात्रा करतातच. तर होतं असं की त्यांना स्वतःला हे सगळा अभ्यास आहे, त्या सगळ्या लोकांना ह्याचं ज्ञान आहे की कुठे गेल्यानंतर काय करावं, कसं करावं, त्या पद्धतीने हे सगळं सोप्या पद्धतीने त्यांनी केलंय. मग आपण करताना पंचक्रोशी यात्रा करत नाही, माहिती सगळी आहे. अष्टभैरव यात्रा करत नाही, त्याच्यानंतर 12 आदित्य यात्रा आहे, हे सगळं करू शकतो आपण. पण मग परत त्याच्यामध्ये ते पैलू येतात की किती दिवस राहणार, कुठे राहणार, मग तो खर्च सगळ्यांना परवडतो का. करेक्ट. कारण आपण करताना इथे धर्मशाळेमध्ये कधी आज सगळ्यात यात्रा केली नाही, बर. आपण कुठल्याही गेस्ट हाऊसमध्ये लोकांना ठेवलं नाही, कारण इथे लाखोंचा फुटफॉल आहे, सगळ्या भारतातनं लोक येतात. मग जनरली जेवण स्वच्छ हायजेनिक पाहिजे, बेड स्वच्छ हायजेनिक, आणि तुमचं टॉयलेट्स हे सगळे स्वच्छता असल्यामुळे बेसिक 3 स्टार हॉटेल आपण घेतो. मग त्याचा खर्च, हे सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण हे केलेलं आहे. पण प्रश्न खूप अत्यंत चांगला केलास की कदाचित एखादी पंचक्रोशी यात्रा असलेली जास्त दिवसाची यात्रा आपण जर केली, प्रेक्षकांना जर आवडत असेल आणि शक्य असेल चालून करण्याची जास्त प्रथा आहे, आणि तशी ती केली तर त्याला खऱ्या अर्थाने अर्थ आहे. मग त्यामुळे पंचक्रोशी यात्रा, अष्टभैरव यात्रा किंवा 56 विनायक यात्रा याच्यापैकी एक कुठली तरी अशी आपण करायचा नक्कीच प्रयत्न करूया. हे माझ्यासाठी पुन्हा एक जबाबदारी दिलीस तू आत्ता, पण मला आवडेल. नक्की. ठीक आहे. पण म्हणजे जर कोणी असं पर्सनली ज्यांना खर्च तेवढा शक्य आहे आणि त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही त्यांना ती आपण अरेंजमेंट करून देऊ शकतो. इथं ऑफकोर्स त्यासाठी स्थानिक लोकांची मदत घ्यावी लागते. जसं आत्ता आपण कोणाच्याही मदतीशिवाय आपण संपूर्ण काशी दाखवतो, कारण तो आपला अभ्यास आहे. अनेक वेळा तू इथं ऐकलं पण आहेस की
मी जिथे इथे घेऊन जातो ते स्थानिकांनाच माहिती नाहीये हा. किंवा स्थानिक लोकांना पत्ते माहिती नाहीत, नावं माहिती नाहीत, कारण ते त्यांच्या दैनंदिन आयुष्यात इथे वेगळं आहेत. तर आपण शोधक बनून इथे येतो, साधक बनून येतो, म्हणून आपल्याला सगळं सापडतं इथे. तर 56 विनायक असेल किंवा पंचक्रोशी यात्रा असेल, हे सगळं करण्यासाठी इथल्या स्थानिक लोकांच्याच मदतीशिवाय आपण ते करू शकत नाही. मग त्यांची मदत घ्यावी लागणार आहे आपल्याला. मग त्यांचे संपर्क क्रमांक माझ्याकडे सगळ्यांचे आहेत. ते त्या पद्धतीने तसं करून आपण करून देऊ शकतो. वा, आता तुमचा जास्त वेळ घेत नाही. मला माहिती तुम्हाला पण बोटीत आमच्यासोबत यायचं अरे आहे, yes. अनुभवायचं सगळं. सो चला आता आपण बोटीची मजा बघू, काय अनुभवता येतं ते बघूया. येस, गंगाजीचं एक आता निघताना एक सांगतो हो. की प्रत्येक जी काही लाट आहे इथे, तर मी एक श्लोक असं एक कविता सारखं म्हणलं होतं हा. की गंगाजी असं म्हणतात की कंकर कंकर मेरा शंकर, लहर लहर अविनाशी हूँ, वा. मैं जीवन हूँ, मैं मृत्यू हूँ, मैं मोक्ष भी हूँ, मैं काशी हूँ. वा. या प्रत्येक लहरीमध्ये प्रत्येक तिच्या छोटी छोटी जी एक लाट येते ती अविनाशी आहे. अवि म्हणजे पापांचा नाश करणारी. त्यामुळे ती म्हणते की जो इथे येईल, त्या मी जेव्हा गंगेचं महत्त्व सांगेन ना तेव्हा मला आठवण कर, गंगेमध्ये अशी गंगेची क्षमता आहे की पाप करणाऱ्या माणसामध्ये पाप करायची जेवढी क्षमता आहे त्याहून कैक पटीने गंगेला पाप धुवायची क्षमता आहे. बर, त्यामुळे गंगेचं महात्म्य हे अद्भुत आहे. मी ते आपण बोटीत बसले की घेऊया ते. नक्की ठीक आहे, नक्की. चलो. चला आता आपण जाऊयात, नक्कीच. बॅगा घेऊयात मस्त टुरिफिक. तर फायनली आपण आलेलो आहोत बोटीत आणि मस्त तुम्ही आमच्या मागे बघू शकता घाट दिसतात सगळे वाराणसीचे. त्याचं तर तुम्हाला एक आम्ही वेगळं दर्शन देणारच आहोत. पण आता आपल्या गप्पांना सुरू करूया. दादा, आत्ता आपण बहुतेक आदिकेशव घाट म्हणजे त्या बाजूला आहोत. बरोबर. सो काय सांगाल या घाटांविषयी आणि ओव्हरऑल आपण ज्या घाटावर सुरुवात केली त्याविषयी? हो, मस्त वाटतंय. माझ्यासाठी हा पहिला अनुभव आहे की असं बोटीत बसलोय आणि असं काहीतरी काशीबद्दल सांगतोय. तर आता आपण जिथे गेलो होतो तो आदिकेशव घाट होता. आदिकेशव घाटावरती विष्णूंनी स्वतः येऊन स्वतःच्या हाताने स्वतःची मूर्ती बनवली होती. तिथेच वामन अवतार जो घेतला होता. तर अख्ख्या काशीमध्ये त्याच घाटावरती वामन देवाचं मंदिर आहे. मग तेही आपण जमलं तर प्रेक्षकांना आपल्याला दाखवू शकतो. नक्की. आणि एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ह्या घाटापासून ते मणिकर्णिका घाटाच्या अलीकडेपर्यंत, पंचगंगा घाटाच्या पुढेपर्यंत विष्णू काशी असं म्हणतात. अच्छा. आणि त्याच्या उरलेली तिथून पुढे 80 घाटापर्यंत शिवकाशी असं म्हणतात. तर अच्छा. अर्धी काशी विष्णूंची, अर्धी काशी शिवांची, असं त्या दोन मित्रांनी हरिहरांनी वाटून घेतलेली आणि त्यांच्या कृपेच्या आधिपत्याखाली चालत असलेली ही सगळी काशी आहे. वा. तर ह्याच्यामध्ये ह्या घाटांपासून असं जेव्हा आपण जात असतो तर याच्यामध्ये प्रत्येक घाटाच्या वरती आपापल्या काही ऋषींनी, काही देवतांनी आपापली स्थानं निवडली. तिथे बसून त्यांनी तपश्चर्या, आराधना करून आपापल्या तपोबलावरती शिवलिंग स्थापन केली. असं हे सगळं अद्भुत नजारा आहे, तो आता आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. आणि आपलं जे आदिकेशव मंदिर होतं तर तिथे तुम्ही मला सांगत होता की एक श्लोक आहे, हो. तो काहीतरी तिथे हो, येस, पठण केल्याने काय? अगदी विष्णू सहस्त्रनाम अनेक शेकडो लाखो लोकांना माहिती आहे. त्याचं पठण सुद्धा अनेक जण करतात. तर त्याच्या सारामध्ये विष्णूंनी स्वतः सांगितलेलं आहे की एक 4 ओळींचा श्लोक आहे. त्या श्लोकाचं जर नुसतं स्मरण केलं तर संपूर्ण सहस्त्रनाम म्हणल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. बरं. तर तो श्लोक असा आहे की नमोस्तवनंताय सहस्त्रमूर्तये सहस्त्रपाद आक्ष शिरोरु भावे सहस्त्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्त्र कोटी युगधारिणे नमः. तर तुम्हाला ज्याला सहस्त्र डोळे, सहस्त्र पाय, सहस्त्र हात आहेत, सहस्त्र कोटी युगांमध्ये स्वतःला धारण केलेले असे जे विष्णू आहात त्यांना माझं नमन आहे. आता विष्णू काशीमध्ये आपण बसून ह्या 4 ओळींमध्येच संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम म्हणल्याचं आपण आणि ह्या लोकांना ऐकल्याचं पुण्य मिळालेलं आहे. तर असंच प्रत्येकाने छोटंसं विष्णू सहस्त्राचं नाव सगळ्यात शेवटच्या पानामध्ये हे आपल्याला तुम्हाला वाचायला मिळेल. तर विष्णूंचं स्मरण हे सतत असावं. करते आहेत, निर्माते आहेत ब्रह्माजी आणि सृष्टीचे संहारक आहे शिव. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि तिघांचा अंश आहे इथे आणि तो जागृत स्वरूपात आहे काशीमध्ये. त्यामुळे इथं आल्यानंतर ह्या 3ही देवतांच्या आधिपत्याखाली आपण संपूर्ण 33 कोटी देवांचं ब्रह्मांड आपण त्याच्यामध्ये बरेच सगळे पंथ आहेत, संप्रदाय आहेत. मग आपण आपल्याकडे पुण्या मुंबईत महाराष्ट्रामध्ये आराध्यमध्ये शंकर बाबा आहेत, स्वामी समर्थ आहेत, दत्तगुरू आहेत, श्रीपाद वल्लभ, नरसिंह सरस्वती, या सगळ्यांचे इथे स्पर्श आहे. तर आपण आपापल्या कुठल्याही आराध्य देवतेचं इथं बसून, या घाटावर बसून आपण जरी मनन चिंतन पठण केलं तरी सुद्धा ते थेट तिथपर्यंत पोचतच. त्यामुळे त्या समर्पित भावाने, नम्र भावाने आपण इथं येणं अपेक्षित आहे सगळ्यांनी. जेव्हा कधी इथं येणं होईल तेव्हा इथे बसून तुम्ही जो विचार कराल,
ज्या पद्धतीने कराल तो तसाच आणि त्या पद्धतीने फलद्रूप होईल. याचा अर्थ कसा घ्यायचा की जर सरळ मार्गी आणि चांगला असेल तर तो त्याच पद्धतीने फलद्रूप होईल. अच्छा. आणि आपण जर काही कलुषित मनात काही विचार आला, एखादा आपल्या स्वतःच्याच कार्यावरती शंका आपण घेत राहिलो, हे मला जमणार नाही, हे मला करणार, तर ते तसंच तथाच सुगडत राहतं. त्यामुळे इथं आल्यानंतर सकारात्मक अप्रोच, सकारात्मक विचार, सकारात्मक आहार, सगळं सकारात्मक म्हणजे सात्विक असं याच्यामुळे आपण इथं राहिलो तर काशीवासाचं पुण्य हे आपल्याला फलद्रूप होत आहे. इथे पलीकडे जो एक ललिता घाट आहे, हो, तर तिथे एक विष्णूंचं मंदिर आहे, त्या हो. बाबतीत तुम्ही सांगितलं होतं ते पण. अरे अद्भुत आहे ते. आपण दाखवू तिथे. आता ते आपण पाहायला मिळेल. तिथे शूटिंग करायला अलाउड आहे की नाही आपण ते बघूयात. पण ललिता घाटावरती एक विष्णूंचं शेषशय्येवरती शेषनागावरती पहुडलेलं झोपलेली मूर्ती आहे. आणि त्याच्यामध्ये आता आषाढी एकादशी येते. हो. तर आषाढी एकादशीच्या वेळेस विष्णू चातुर्मास चालू होतो आपला आणि कार्तिक महिन्यामध्ये चातुर्मास संपतो. बरोबर. तर हे 4 महिन्यामध्ये विष्णू पाताळात राहतात असं आपण सगळेजण जाणतोच. तर बरोबर काय योगायोग आहे माहिती नाही, कसं काय ते जमून आलं इथे. लीलाच आहे म्हणू आपण की आषाढी एकादशीमध्ये लिटरली पाण्यामध्ये उभं राहून गुरुजी नमस्कार करतात, आरती करतात आणि आषाढी एकादशी दिवशी ते पाण्यामध्ये विष्णू जातात. अच्छा. आणि मग नंतर जवळपास 200-250 फूट गंगाबाई वरती येते. मग ते 3-4 महिने ते विष्णू तसेच असतात खाली. आणि बरोबर कार्तिक महिन्याच्या चातुर्मास संपायच्या दिवशी ती मूर्ती आपोआप पाण्याबाहेर येते. तर असं आम्ही इथे येऊन दर्शनं करतो. ते खूप कमी लोकांना, स्थानिकांनाही फार कमी लोकांना माहिती आहे. अगदी मोजक्या स्थानिक लोकांना आवर्जून माहिती आहे. म्हणजे कोणालाच माहिती नाही असं जे म्हणतोय मी, असं काही नाहीये. पण आपल्यासारखी जी कोण मंडळी जी आपण आपल्या वेगळ्या राज्यात राहतो ते लोक आपण आल्यानंतर एक ठराविक 4-5-6 दर्शनं करतो. तर अशी जी काही लीला असलेली किंवा वेगळ्या पद्धतीने त्याच्या महात्म्यानुसार, आता पाताळात विष्णू असतात, बळीराजाची एक मोठी कथा आहे, त्यानुसार ते असतात. तर मग ते आपोआप जातात असे पण विग्रह आहे का? तर तो विग्रह इथे काशीमध्ये आहे. तर असं सगळ्या गोष्टी इथे आहेत. वा वा. तर दादा आता आपण काशीमध्ये आलो, बनारस, काशी, वाराणसी. आल्या आल्या पहिलं कोणाचं दर्शन घेतलं पाहिजे? काशी के कोतवाल काळ भैरवनाथ. तर काळ भैरव बाबांना इथे काशीचं कोतवाल केलं गेलंय. त्याच्या मागे त्यांच्या हातून एकदा ब्रह्महत्या झाली होती. ब्रह्मदेवाचं 5वं शिर त्यांच्या डाव्या हाताच्या नखाने त्यांनी कापलं होतं आणि ते आपलं शिर त्यांच्या हाताला चिटकून राहिलं. आणि मग त्यांनी शिवाला सांगितलं की बाबा की आता गुरुदेव काय आता हे कसं करू, मी हाताला चिकटले. तर ते म्हणले की आता हे तुला हे प्रायश्चित्त म्हणून 3 लोकांमध्ये तू फिर, आकाश, पृथ्वी, पाताळ, त्याच्यामध्ये तुला जिथे कुठे हे तुझ्या हातून सुटेल तिथे तू जाऊन स्थायिक हो. मग ते इथं आल्यानंतर मग इथं त्यांचं काशीमध्ये त्यांच्या हातातनं कपालमोचन तीर्थ जिथं आहे तर त्याच्या हातातनं ते लागलेलं शिर तिथे निघालं. आणि काशीमध्ये आल्यानंतर साक्षात काळ भैरवांना सुद्धा ब्रह्महत्याच्या पातकापासून मुक्ती मिळाली होती. मग त्याच्यानंतर असं झालं की त्यांना शिवांनी इथे तू राहा आणि ह्या संपूर्ण आनंदवन आहे त्यांचं अत्यंत प्रिय नगरी आहे शिवाची. मग त्याच्यासाठी म्हणून तू इथे आता रक्षक बन, इथेच तू राहा आणि या क्षेत्राचं क्षेत्रपाल म्हणून रक्षण कर. मग त्यांना एवढा अधिकार दिला महादेवांनी की म्हणजे त्यांनी असं झालं की काळ भैरव आहेत आता बघून घेतील सगळं. इतक्या लेवलचं की प्रत्येक येण्या जाण्यावरती, प्रत्येक माणसाच्या इथल्या विचारसरणीपासून सगळ्या, एखादा विरुद्ध भावनेचा माणूस जर आला आणि त्याचं जर कर्म सरळ नसतील तर त्याला लवकरात लवकर बाहेर काढायचं पण बुद्धी देतात ते की चल बाबा तुझं इथं काम नाही. तर अशा पद्धतीने इतकं कोर जाऊन रक्षण करतात. इव्हन गंगा मैया सुद्धा जेव्हा येत होत्या तेव्हा सुद्धा त्यांनी गंगाला सुद्धा अडवलं होतं की आनंदवन आहे इथे, तुझ्या येण्याने तुझ्या इथल्या जलचर प्राण्यांमुळे इथे काही दंशदाह होऊ शकतो सगळे. कारण त्यावेळेस आत्ताची जशी काशी दिसते कॉन्क्रीटनी भरलेली किंवा सिमेंटची, तशी नव्हती. तिथे असे लिटरली आपण एखाद्या सुंदर सैनिक एखादे दृश्य पाहतो ना त्या पद्धतीचे इथं खूप साऱ्या कूप होत्या. खूप म्हणजे विहिरी, खूप वृक्षवल्ली होते, खूप सारे वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे पक्षी, प्राणी, हरणं, धबधबे, असं प्रॉपर एक असं आनंदवन होतं ते. आणि त्या आनंदवनाचा इथे काही ठिकाणी अंश पाहायलाही मिळतो. आता आपण ज्या भागात बसून रेकॉर्ड करतोय त्या भागाला इथे तुम्हाला जरा थोडीशी हरित संपदा लाभलेली आहे. तर हे सगळं संपलंय पुढे जाऊन. पण तिथे अतिक्रमण होत गेलं माणसांचं आणि मग तिथे आपापल्या चरितार्थ चालवण्यासाठी वगैरे आता तिथे ते दुकानं आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत. पण मी ह्या आनंदवनामध्ये आल्यानंतर गंगा जर आली इथे तर कदाचित नुकसान होऊ शकतं असं काळ भैरवांना वाटलं होतं. मग
त्यांनी जेव्हा थांबवलं तेव्हा गंगा मैया म्हणली की शिवानी मला धारण केलेलं आहे, मलाच का हे, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा 1-2 आख्यायिका आहेत, बरं. वेगळ्या वेगळ्या स्टोरीज आहेत गंगेच्या काशी प्रवेशाच्या. तर त्याच्यामध्ये काळभैरवांचा अधिकार दाखवणारी ही कथा आहे. मग गंगा मैया जेव्हा शिवजींचं स्मरण करतात आणि म्हणतात की हे मला का अडवलं जाते इथे, म्हणतात की काळभैरवांनी इथे कोतवाल केलंय, त्याच्या संमतीने इथे जे काय होते ते तो निर्णय योग्य घेईल याची खात्री आहे. मग काळभैरवजी त्यांना म्हणतात की जर इथं काही आनंदवनामध्ये जर काही नुकसान झालं, पुराचं पाणी आलं किंवा नासधूस झाली, नुकसान झालं, दंश झाले, तर मग हा आनंद निघून जाईल म्हणून मला असं वाटतंय. तर मग तेव्हा गंगाजी म्हणतात की नाही, असं काही होणार नाही. त्यामुळे आतापर्यंत तुम्ही असं कधी ऐकलं नसेल की पाण्यात कुठल्या दंश झालाय, कुठल्या मगरीने खाल्लंय. हे अत्यंत सुंदर असा अनुभव आहे आणि त्याच्यातही प्रतिज्ञा आहे गंगा मैयाची की काशीमध्ये येताना तुम्ही जे कोणी ऋषिकेशला वरती जेव्हा हिमालयातनं जेव्हा गंगा निघते तेव्हा ती अशा अल्लड मुलीसारखी उड्या मारत मारत आणि खळखळत निघते. तर ह्या आनंदवनाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून माझ्या कुठल्याही लाटेचाही आवाज येणार नाही, ही प्रतिज्ञा आहे. तुम्ही जेव्हा बघाल आजूबाजूला तेव्हा एवढं विशाल पात्र होतं, ज्यावेळेस हे 200-250 फूट उंच, आता पुढच्या महिन्यापासून पातळी वाढायला लागेल, पण तरी सुद्धा आवाज नसतो. हे गंगेची प्रतिज्ञा आहे काशीमध्ये. हीच गंगा मैया तुम्ही इतर ठिकाणी कुठेही पहा कशी वेगाने वाहते आणि काय काय तिचे आवाज येतात आणि किती वेगळे वेगळे तिचे हे आहेत, स्पीड रूप आहेत. तर हे इथं अक्षरशः तिने ते हे केलंय की मी इथं काहीच होऊन येणार नाही, म्हणजे मला आपलंसं करा, फक्त काशीला स्पर्शून मला जाऊ देत. आणि मग ती तिथे अस्सी घाटाकडून शूलटंकेश्वर नावाचं एक मंदिर आहे, तिथून पुढे निघून चाललेली असताना ती अशी अचानक उत्तरेकडे आली. म्हणजे दक्षिण वाहिनी गंगा, ही गंगेचं एक नाव इथे उत्तर वाहिनी असं पण आहे, तर उत्तर वाहिनी म्हणतात ह्याला इथे. आता आपण एक्स्ट्रीम उत्तरेला आहे आता काशीच्या, आणि तिकडे अस्सी घाटाकडे दक्षिण भाग आहे. तर दक्षिणेकडून ती अशी इकडे इकडे वाहत आली. त्यामुळे ही उत्तर वाहिनी गंगा ह्या पद्धतीने आली आहे काळभैरवांच्या संमतीने. जेव्हा तिने असं प्रतिज्ञा केली तेव्हा काळभैरव म्हणले की ठीक आहे, ओके, आता ये बाई. पण नियम म्हणून इथं प्रश्न तुझा होता की इथं आल्यानंतर पहिले काय करायचं, तर काळभैरवांचं दर्शन घ्यायचं. दर्शन घेताना काय करायचं, तर एक तिथे बाहेर कुठल्याही दुकानातनं एक निळ्या फुलांची माळा घ्यायची, त्याच्यानंतर एक तिळाचं तेलाची बाटली किंवा छोट्या पिशवीत देतात ते स्वतः असं उचलून स्वतःच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवायचं. 7 वेळा फिरवून मग ते काळभैरवांच्या मंदिरातल्या पुजाऱ्याच्या हातात द्यायचं. ते तिथं असं का, तर आपली जी काही आता हे बघा कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी जसं इथे येत गेलो तसं शिकत गेलो. इथल्या ज्या जुन्या जाणकार मंडळीने त्यांनी मला हे सांगितलं, आधी मी हे करत नव्हतो. आता मी हे का सांगतोय, तर इथं जी मंडळी येतील त्या मंडळी ते येताना इथे येणार म्हणल्यावरती सश्रद्ध भावनेनेच येणार. पण जर त्यांना इथं स्वतःची जी काही अरिष्ट आहेत ती जाळून टाकायची आहेत, काळभैरवांची जी प्रचिती होते, त्यांच्याकडनं जी ऊर्जा मिळते आपल्याला, ती जर मिळवायची असेल आणि आपल्या जे काही नकारात्मक ऊर्जा असतात, जे काही आपले कलुषित काही आपल्या भोवती एनर्जीज असतात, त्या जाळून टाकायचं कार्य ज्या तत्वापाशी होतं, तर तिथं जाऊन ज्या काही प्रथा आहेत त्या माहीत झाल्या आणि त्याच्यामुळे जर तुमची यात्रा आहे ती जर सफल होणार असेल तर हे करावं. म्हणून मला इथल्या लोकांनी सांगितलंय की तिळाच्या तेलाने स्वतःची दृष्ट स्वतःच्या हाताने काढायची आणि ते आतमध्ये देऊन टाकायचं त्यांच्या हातात. तिथली मंडळी, पुजारी मंडळी पण त्या तेलाचा कुठलाही वापर करत नाही, कारण तुम्ही ते वाहिलेलं असतं, त्या पिशवी जी असते ती उघडी असते, त्याचा कुठेही वापर होत नाही. ते जे दिव्याला वाहिलं जातं त्याच्यामध्ये ते ओतून दिलं जातं तात्काळ. त्यामुळं त्या तुमच्या दृष्ट काढलेल्या तेलामुळेच तो दीप प्रज्वलित होतो आणि त्याच्यातनं तुमच्या सगळ्या अरिष्ट निघून जातात. तर त्यामुळे आवर्जून काशीला आल्यानंतर स्वतःच्या हाताने, स्वतःच्या डोक्यावरनं, किंवा आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, पत्नी असेल, कोण असतील, एकमेकांना केलं तरी चालतं. काळभैरवाचं कुठलं स्तोत्र येत असेल तर ते म्हणत केलं तर अजून उत्तम. तर अशा पद्धतीने काळभैरवाचं दर्शन पहिले घ्यायचं. ते अत्यंत अधिकारी आहेत आणि त्यांच्या जेव्हा मंदिरात जातो आपण तेव्हाच आपण समजा 4 रात्रीसाठी येणार असू, 5 रात्रीसाठी, 3 रात्रीसाठी, तर आमची ही यात्रा तुमच्या कृपेने, तुमच्या परवानगीने सुरू होतीये, ती तशीच होऊ देत आणि आम्हाला निर्विघ्न कुठल्याही आजारपण न येता, कुठेही काही त्रास न होता, व्यवस्थित सश्रद्ध भावनेने आम्ही आलेलो आहोत, तर आमची यात्रा तशी सुंदर होऊ देत असं त्यांना गाऱ्हाणं घालायचं. जाताना सुद्धा, निघताना एअरपोर्टकडे, रेल्वे स्टेशनकडे निघताना शिवांच्या आधी काळभैरवांचं स्मरण करून धन्यवाद म्हणायचं आणि मग काशी सोडायची. म्हणून काशीमध्ये आल्यानंतर पहिले काळभैरवांचं दर्शन घ्यायचं.
वा. आणि मग आता जसा उल्लेख केला तुम्ही काळभैरवाचा उल्लेख आला की अजून एक तिथे एक पाठी दिसते ते म्हणजे दंडपाणी भैरव. हो. तर हे दंडपाणी भैरव म्हणजे काय? हा, दंडपाणी भैरव म्हणजे 2 भैरव आहेत इथे. दंडपाणी भैरवाची 2 ठिकाणं आहेत. एक काळ भैरव मंदिराकडे आपण तोंड केलं की अगदी शेजारच्या गल्लीत अजून एक आहेत. ते अधिक सर्व इथं लोकांना असं वाटतं की दंडपाणी भैरव तेच आहेत. हा. ते दंडपाणी भैरवच आहेत. फक्त ते दंडपाणी जे आहेत तिथले काळ भैरवांच्या शेजारचे ते दंड स्वरूपात आहेत. ते काळ भैरवांचाच दंड आहे बर. असं अगदी जुन्या इथल्या व्यक्तींनी मला सांगितलंय. बर. आणि अजून एक काळ भैरवांचं जे ठिकाण आहे ते 4 नंबर गेट जे आहे विश्वनाथ मंदिरात जाताना त्याच्या उजवीकडे एक मंदिर आहे. तिथे काळ भैरवांचे ते जे गण आहेत दंडपाणी भैरव त्यांच्या शेजारी संभ्रम आणि उद्भ्रम, अच्छा. त्याला विभ्रमही म्हणतात. तर संभ्रम आणि विभ्रम असे 2 त्यांचे उपगण आहेत. त्यांच्या सहित ते तिथे बसलेत. अच्छा. तर आता इथे गंमत अशी आहे की दंडपाणी भैरवांचे जे उपगण आहेत संभ्रम आणि विभ्रम ते इथं आल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये संभ्रम क्रिएट करायचा, विभ्रम क्रिएट करायचा प्रयत्न करतात. जर तुम्ही तितक्या वीक भावनेने इथं असाल, श्रद्धा नसेल आणि काय गर्दी आहे, काय शिवबिव काही नाही असं तुम्ही म्हणलात जरी तरी तुम्हाला इथं कुठेतरी काहीतरी मग आजारीच पडायला होतं. आपोआप काहीतरी तुम्हाला इथून निघून जायची एक व्यवस्था लावली जाते. आणि तुम्ही जर 4 दिवसासाठी आला असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशीच म्हणता की चला जाऊ दे रे, खूप कसं तरी गाणे शेणे. तर तुम्ही विचार करण्याची तुमची पद्धत ही सगळे संभ्रम विभ्रमांच्या हातात आहे. दंडपाणी भैरवांचा अष्टक आहे. त्या दंडपाणी भैरवांच्या अष्टकामध्ये ह्याचा उल्लेख आहे. संभ्रांती भ्रांती जातक असं काहीतरी शब्द आहे त्यांचा. मला ते मी वाचले पाठी होतं पूर्वी. तर त्याची ती उत्पत्ती करणारे भ्रांतीची उत्पत्ती करणारे हे संभ्रम विभ्रम आहे. तर त्याच्यामुळे दंडपाणी भैरवांचं अनन्यसाधारण महत्व आहे. अजून एक महत्वाचं कार्य त्यांना दिलंय शिवांनी. आता इथं आपण म्हणतो मृत्यूसाठी लोक येतात इथे. मग मृत्यूसाठी लोक येतात तर मग पापी लोकही येतात, पुण्यवान लोकही येतात. मग त्या सगळ्याची गोळाबेरीज, कारण इथे यमाची आदेश चालत नाहीत. यम आणि बाकीच्या लोकांना इथे यमाच्या रिलेटेड कुठलीच एंट्री नाहीये. मग इथे काय आहे, मग कर्माचा हिशोब कोण करणार? तर मग दंडपाणी भैरवांना आपल्याला आपल्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब करून दंड देण्याचं कार्य दिलेलं आहे. म्हणून ते दंडपाणी भैरव आपण त्यांना म्हणतो. तर त्याच्यामुळे आता मेल्यावरच यायचं का? आधी येऊन सुद्धा आपण म्हणू शकतो की बाबा रे माफ कर काही चुकलं असेल तर. आणि दंड जो काही तेव्हा देणार आहात त्याच्यातला आत्ता काही वजाबाकी होती का बघा. आणि असं करत करत दर्शन घेत आपण आपल्या कर्मांची पण एक क्रांती केली पाहिजे इकडनं. ती उत्क्रांती झाली तर मग पापांची पण वजाबाकी होऊ शकते. पण मग ह्याच्यासाठी काय केलंय, दंडपाणी भैरवांना दंड देण्याचं कार्य पण दिलंय. म्हणून त्यांना त्यांच्या नावातच दंडपाणी आहे. तर ह्याच्यामुळे मृत्यूपश्चात दंड द्यायचं कार्य संभ्रम विभ्रमांना ते सोडून देतात. काशी प्रवेश कोणी अशा व्यक्तीने केला की जो इथे काही सूट होणार नाहीये किंवा ज्याच्यामुळे इथलं वातावरण कलुषित होईल, तर इतक्या इमानाने हे सगळं तत्व इथे काम करत असतं. म्हणजे आपल्याला वाटत असतं की अरे असे कुठे असतं का वगैरे, पण हे इथे तुम्ही या एकदा आणि पहा, तो भाव घेऊन या आणि त्याच्यात आपोआप तुम्हाला ते कनेक्शन लागेल की हे जी सगळी कथा आहे ही. आता आपण ट्रॅव्हल कंपनीवाले आहोत. काश्मीरला चला, केरळला चला, दुबईला चला, तसं काशीला चला करत करत आलो. पण इथं आल्यानंतर कळलं की हे बियॉन्ड आहे, काहीतरी खूप मोठं आहे, आगाध आहे. आणि त्यावेळेस दिलेल्या स्कंद पुराणातले तशीच्या तशी विग्रह म्हणजे मूर्त्या किंवा शिवलिंग किंवा अजून तिथली स्थानं हे तसेच आज 2026 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्या बाउंड्रीज ज्या सांगितल्या त्या तशाच आहेत. ठीक आहे, त्याचं भौगोलिक जे रूप आहे ते बदललंय. आता तिथे इमारती आल्या, डेकोरेशन आले, अजून काय काय तत्वज्ञान, टेक्निकल कॅमेरे वगैरे सगळे आले. पण ते जर सांगितल्या ज्या सीमा त्या तशाच आहेत. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे ओंकारखंड, विश्वनाथ खंड, केदारखंड हे तसंच आहे अजूनही. आजही अनेक मंदिरांच्या बाहेर छोट्या अक्षरात लिहिलेलं असतं अमुक अमुक मंदिर ओंकारखंड, हे मंदिर विश्वेश्वर खंड. ते त्या म्हणजे मंदिराच्या बाहेर ज्या काशीच्या आपल्या सरकारने इथल्या जे पाट्या लावल्यात, तर अशा अभ्यासू मंडळींना, आता अभ्यासू मी स्वतःला अभ्यासू नाही म्हणते, पण ज्यांनी मला शिकवलंय अशा लोकांकडनं आता मला आलंय, माझ्याकडनं तुझ्या रूपाने ह्या सगळ्या लोकांना जाते. तर ह्या लोकांना हे कळत जाईल की अरे आपण ती त्रिकंडक विराजित आहात, त्रिशूळावरती विराजमान आलेली जी काशी आहे, तर त्याच्यातल्या ओंकार खंडात आता मी आहे, विश्वेश्वर खंडात आहे, केदार खंडात आहे. ही काशी समजून घेण्यासाठी हा आटापिटा करतोय. जीवाचा आटापिटा आपण जो करतोय की लोकांना हे पूर्ण समजावं. त्यांनी त्यांच्या मुलांना, त्यांच्या मुलांनी त्यांच्या मुलांना हे जर सांगत गेले पुढे, तर हे ॲक्च्युली आपण आत्ता ह्या आपल्या संपूर्ण आपल्या प्रेक्षकांवरती
त्यांच्या मनांवरती काशीचे संस्कार करतोय, जे खूप गरजेचे आहेत रे. म्हणजे वर काशीला येणं आणि वारंवार काशीला येणं, तर वर वारंवार, बघ हे दोन्ही शब्दांवर आता आपोआप आले माझ्याकडनं ते. तो वारंवार काशीला येत राहा. या सगळ्या गोष्टी तुमच्या कुटुंबासह या, तुमच्या मित्रमैत्रिणींसह या आणि पहा ना हे सगळं. आणि पाहत जगत मग त्याच्यातनं पुढच्या लोकांना हे होईल. तुमच्या शेजाऱ्यांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही सांगाल. किमान 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 50 कोटी, 100 कोटी लोकांपर्यंत हे जायला पाहिजे की अशी ही अशी आहे आणि ती त्या पद्धतीने आपण पाहिली पाहिजे. हा हेतू आहे बाबा. म्हणजे अक्षरशः म्हणजे मी तर इथं मुक्काम करीन आयुष्यभर. लोकांनी आलेल्या बोलवावं मला आणि सांगावं कुठे कुठे काय काय आहे. जे मला समजले ते दुसऱ्यांना सांगावं. नाही तर माझ्यापाशीच राहिलं, तुझ्यापाशी एकट्यापाशी राहिलं. तू सगळं समजलं, तू सगळं पाहिलंस आणि हे कॅमेरेच नसते आता आपल्यासमोर, तर मग काय उपयोग आहे? लोकांना आपण कसं दाखवलं असतं? करेक्ट. त्यामुळे आपलं जे कार्य आहे ते आपण इमानाने करायचं. नाही, दादा म्हणतात तसं खरंच आम्ही जीवाचा आटापिटा करून इथपर्यंत आलोय आणि कसं मॅनेज केलंय आमचं आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आतापर्यंत तुम्ही पॉडकास्ट बघताय तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय मजा येते. जस्ट एक आता आपला हा परिवारच आहे म्हणून मला दादांना सांगावं वाटेल. दादा, आपला ज्यावेळी पहिला पॉडकास्ट आपण केला होता ना काशीचा, त्यावेळी जर तुम्हाला आठवत असेल तर आपण एक फ्लेक्स आणला होता, तुम्ही आठवतंय? अगदीच. आयुष्यपत आठवलं तुला? तो घाटाचं हे ते व्हर्च्युअल आपण हे घेतलं होतं. आज काय कृपा आहे महादेवांची, डायरेक्ट लाईव्ह अनुभवतोय. अगदीच. म्हणजे त्या पॉडकास्टच्या वेळी दादांनी खूप मेहनत करून त्याचा एक फ्लेक्स बनवला होता की घाट आपल्याला जर लोकांना दाखवता आले, रुची निर्माण झाली पाहिजे, गोडी निर्माण झाली पाहिजे. आणि ते सकाळपासून आम्ही ते लावण्याचं काम वगैरे करत होतो आणि कट्टू आजचा दिवस आम्ही लाईव्ह सगळं आयुष्यपत. धन्यवाद, मला त्या मेमरीत नेल्याबद्दल धन्यवाद. हे सगळं महादेवांचीच कृपा आहे. असंच आपण एक मला त्यांनी आता अचानक आता सांगतो की तेव्हा तुला मी नंतर सांगितलं होतं की तेव्हा जेव्हा आपण शूट केलं होतं त्यावेळेस त्या दिवशीची प्रत्येक महिन्यातली जी शिवरात्र होती ती होती, आपोआप आली होती. आणि आज मग तुलाही माहिती आहे की नाही मला माहित नाही, आज एकादशी आहे आणि आपण आज आदिकेशव घाटांचं तिथून सुरुवात केली आहे. आज मला मगाशी मेसेज आलाय की अरे वा, आज एकादशीच्या दिवशी महादेव विष्णूंच्या मंदिरात का. तर मला मुलांनी माझ्या सांगितलं होतं की अरे एकादशीलाच होत आहे, पण ते विस्मृतीत गेलं होतं. पण तो पॉडकास्ट त्या मासिक शिवरात्रीच्या वेळी रेकॉर्ड झाला होता. हा काशीतला पॉडकास्ट, जी विष्णूंची काशी आहे त्या विष्णूंच्या एरियामध्येच तिथेच आपल्याला एकादशीमध्ये आज शूट अननोईंगली होतं. म्हणजे हे असे काहीतरी जे काही येतात ना जुळून, तेव्हा असं लक्षात येतं की हे तत्व आपल्या सोबत आहे आणि आपण जे काम करतोय ते असं पोहोचेल लोकांपर्यंत. नक्कीच महादेवांच्या कृपेने हे सगळं घडतंय. आता दादा हे विचारावं असं वाटेल की काशी, बनारस याचं आणि महाराष्ट्राचं आपलं काय कनेक्शन आहे? म्हणजे अर्थात अहिल्यादेवी होळकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, हे तर झालेच, यांच्याबद्दल तर सांगाच, पण अजून अशा कुठल्या विभूती आहेत किंवा अशी ठिकाणं आहेत का? बघ, ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, आपण जे काही ह्याच्या आधी आपली चर्चा लोकांनी ऐकली आहे, आज आता आजपासून पुढे ही जे काही शृंखला चालेल आपल्या या एपिसोडची ती पाहतील, तर ह्या सगळ्याच्या मागे सगळ्यात पहिलं एकमेव मोठं नाव आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं. तर अहिल्याबाईंचं कार्य हे फक्त काशीपुरतं सीमित नाही, असं सर्वदूर भारतभर त्यांनी केलंय. पण काशीला जो काही ऱ्हास झाला होता आणि आज आपण विश्वनाथांच्या काशीबद्दल जे बोलतोय, तर त्या जर नसत्या तर ही चर्चा नव्हतीच, होऊ शकली नसती. कारण मध्यंतरीच्या एका 300-400 वर्षाच्या कार्यकाळासाठी विश्वनाथच नव्हते काशीमध्ये. जेव्हा यवनांचं आक्रमण झालं होतं आणि तो वेळोवेळी ते मंदिर पाडलं गेलं होतं, एकदा गेलं पाडलं, दुसऱ्यांदी पाडलं, मग त्यावेळेस अहिल्याबाईंनी जर मनावर घेतलं नसतं आणि विश्वनाथांची जर इथं पुनर्स्थापना केली नसती, तर आता ह्या संपूर्ण काशीला आपल्याला येता आलं जरी असतं तरी त्याच्यामध्ये तो मिसिंग एलिमेंट आयुष्यभर राहिला असता. त्यामुळे मनोमन त्यांना सर्वप्रथम अत्यंत अंतर्भावनेने आदरांजली आपण वाहूयात. आणि मग त्याच्यासोबतच मग नंतर मग पेशवा डायनेस्टी आहे सगळी, पेशव्यांचं राज्य. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून निघाले होते, जेव्हा तिकडून ते पेटाऱ्यात बसून आले, तेव्हा संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज, आपले छत्रपती शिवाजी महाराज, ते इथे आल्यानंतर पंचगंगा घाटापाशी इथे एका ठिकाणी वास्तव्यास होते. तर तेव्हा त्यांना सांगितलं गेलं की आक्रमणाच्या वेळेस इथली जी बिंदू माधवांची मूर्ती आहे ती मूर्ती गंगेमध्ये लपवून ठेवण्यात आलेली आहे आणि जे मोठं मोठं मंदिर होतं
ते ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्याच्याऐवजी आता आपल्याकडे बिंदू माधवांचं मंदिरच नाहीये. मग कान्होजी आंग्रेंना जे छत्रपतींचं आरमार सांभाळायचे, बरोबर. तर कान्होजी आंग्रे साहेबांना सांगितलं छत्रपतींनी आपल्या की हे बिंदू माधवाचं मंदिर पुनर्स्थापित करा, पुनर्बांधणी करा त्याची. आणि मग छत्रपतींनी सांगून कान्होजी आंग्रेंच्या देखरेखीखाली हे मंदिर बांधायला सुरुवात केलं. आणि हे आत्ताचं जे मंदिर पाहतोय आपण ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बांधलं. रामदास स्वामींचं अनेक वेळा आपल्या महाराष्ट्रात इथे येणं झालेलं आहे. रामदास स्वामी स्थापित बजरंगबली मारुती राया पण आहेत इथे. ते पण आपण दाखवूयात लोकांना, आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला. भोसला घराणं आहे नागपूरचं, ते राजघराणं आहे. तर त्यांचा स्वतःचा एक भोसला घाट म्हणून आहे. हे बघ, हे कसं होतं, ज्या वेळेस इथे पतन झालं होतं सगळं आणि पाडण्यात आलं होतं, नुकसान झालं होतं, तर त्यावेळेस आपल्या धर्मरक्षणासाठी, सनातन धर्माच्या जतनासाठी ह्या संपूर्ण जिथे जिथे सधन जी काही राजघराणी होती त्यांनी प्रत्येकाने सढळ हाताने आपल्याला इथे योगदान दिलेलं दिसतंय. म्हणजे अहिल्याबाईंनी फक्त मंदिर बांधलं का, तर नाही, तर त्यांनी असं केलं की त्यांनी तिथे घाटही एक तयार केला. तो अहिल्या घाट नावाचा घाट आहे, दशाश्वमेध घाटाच्या शेजारी. बरोबर. मग त्याचा हेतू काय असतो, तर त्याचा हेतू असतो की इथं आलेल्या लोकांना स्नानासाठी व्यवस्था होईल, व्यवस्थित पायऱ्या असतील. इथं आजूबाजूला जर बघितलं नीट, तर जेव्हा गंगेचं पात्र वाढतं त्यावेळेस तो गाळ येऊन राहतो तसाच वेडावाकडा पडतो, ओबडधोबड. त्यामुळे उतरायची व्यवस्थाच होत नसायची. हे असं सरसकट होतं पूर्वी. मग त्याला पायऱ्या स्वरूपात देणं हे ह्या राजघराण्यांनी चालू केलं त्यावेळेस. मग एका राजघराण्याने एक घाट बांधला, मग पेशव्यांनी राजाघाट बांधला, मग भोसल्यांनी एक बांधला, मग दरभंगाने एक घाट बांधला, मग नेपाळी राजाने एक घाट बांधला. अशा मग प्रत्येक भारतातल्या सगळ्या राजघराण्यांनी इथे येऊन आपापल्या वतीने आपल्या या सगळ्या लोकांसाठी व्यवस्था करायचा प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये आज इथल्या स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार 65 ते 75% काशीच्या संवर्धनामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी राजघराण्यांचा सगळ्यात मोठा हात आहे. किती मोठी गोष्ट आहे. आता त्याच अनुषंगाने आपण जाऊयात आवर्जून. पेशवा हवेली आहे इथे राजाघाटावरती. तर त्यांनी ही हवेली विधवांसाठी जे सिंगल राहतात, आपला साथीदार गेल्यानंतर त्या काळात त्यांच्या वास्तव्यासाठी, मोक्षार्थीयांसाठी, अनेक लोकांना साधकांसाठी, ऋषींसाठी इथे जागा असावी. आपल्या महाराष्ट्रातून आलेल्या लोकांनी कुठे जायचं, तर इथे कुठेतरी तेव्हा जायची साधनच 15-15 दिवस लागायचे काशीला पोहोचायला. आता आपण 2 तासात येऊ शकतोय. पण मग आलेल्या लोकांना इथे अजून परत फिरत बसायला नको म्हणून प्रत्येक राज्यातल्या त्या राज्यकर्त्यांनी ही सोय केलेली आहे. हेतू त्यांचा अत्यंत उदात्त होता की मला काय मिळेल असा प्रकारच नाही. मग ती खरंच आत्ताच्या आपला प्रांत नाही तो, पण आत्ताच्या राज्यकर्त्यांनी हा एक बोध घेण्यासारखा आहे की देत राहावं लोकांना आपल्या, की किती उदात्त भाव होता हा, की आलेल्या लोकांनी इथे या आपापली व्यवस्था करा. त्यांची इथे व्यवस्था केली जायची, जेवायची, खायची, पैसे. समोर गंगाबाई आहेत, रोज जा, स्नान करा, साधना करा आणि मोक्ष मिळवा. तर अशा पद्धतीने ती जी पेशवा हवेली बांधली आहे ती आता एका संस्थेकडे संवर्धनासाठी आहे. पेशव्यांच्या वंशजांनीच आपणच देऊन ती त्यांच्या सुपूर्द केलेली आहे. तर त्या संस्थेकडे आपलं एक योग्य काय म्हणू आपण, एका चांगल्या चॅनलमधून जाणं येणं चालू झालं आहे आता टुरिफिकचं. आणि सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की आपल्या आलेल्या लोकांसाठी ते त्याचं कुलूप उघडतो आता आपण. ते आता आहे ते त्या कुलपात असते, पण मी त्यांना कळवलं की आहे का. हे दरवेळी शक्य होतं असं नाही, अनेक वेळा शक्य झालेलं पण आहे. अनेक वेळा त्यांनी नम्र नकारही दिलाय की अरे तिथे डागडुजीचं काम चाललंय, किंवा तिथे आवर्जून तिथे काही लाईटचं काम चाललंय, लाईट नाही आहेत. अशा बऱ्याच साऱ्या अडचणी असतात. तर ते सांगतात की आता नाही, ह्या महिन्यात काही शक्य नाही. मी म्हणतो ओके, पण जेव्हा जमतं तेव्हा आपल्यासाठी, म्हणजे खास टुरिफिकसाठी आपली ही सगळी धावपळ बघून आपण जे लोकांना काशी दाखवतोय त्याचा दखल घेऊन त्या लोकांनी आज सकाळी त्यातले एक त्या सदस्य त्या संस्थेचे सोमला सकाळी भेटूनही गेलेत. आणि मग त्यांच्यामुळे आपल्याला उद्या परत तिथे जायची एक व्यवस्था आपण करू आणि आपल्या लोकांना किमान पेशवा हवेली दाखवायची व्यवस्था करूया. तर हे मराठा लोकांचं, म्हणजे गायकवाड घराण्यांचं सुद्धा इथे आहे. सिंधिया जे आहेत, माधवराव सिंधिया, त्यांच्या नावाचा एक सिंधिया घाट आहे. मणिकर्णिकाची जी सीमा सांगितली आहे त्या मणिकर्णिकेच्या सीमेच्या शेजारीच सिंधिया घाट नावाचा एक घाट आहे. तर मग त्या सिंधिया घराण्याचं सुद्धा इथे योगदान आहे. तर अशा नोन अननोन अनेक लोकांनी काशीमध्ये योगदान दिलं आहे.
आपल्या धनराशींचा वापर योग्य ठिकाणी करावा, योग्य पद्धतीने त्याचा व्यय व्हावा, अशा विचारांनी लोकांनी इथे हे केलं आहे सगळं. त्यामुळे मराठा आपल्या ह्या मराठा लोकांचा काशीमध्ये असाच हे येत राहो, अजूनही ओघ येत राहो आणि आपापल्या पद्धतीने लोकांनी करत राहो काशीसाठी, जमेल तसं, अशी माझी भावना आहे. वा, टुरिफिकच्या मार्फत ते नक्कीच होत राहील. अरे वा, फॉर धन्यवाद. शुअर. आणि जय महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र. वा दादा, आता हे तर आपण कनेक्शन सांगितलं महाराष्ट्र आणि काशीचं. त्याच्यानंतर भारतात पूर्ण दत्तभक्त आहेत किंवा दत्त संप्रदायातले लोक आहेत, त्यांच्यासाठी काशीमध्ये काय काय पर्वणी आहेत की लोक येऊन ते बघू शकतात बघण्यासारखी? आता मी स्वतः त्या एका दत्त संप्रदायातला आहे. स्वामी समर्थ, शंकर बाबा, साईबाबा, गजानन महाराज, सगळे दत्त अवतार सत्पुरुष, शिलेदेव. हो. तर त्या अनुषंगाने जेव्हा शोधत होतो तेव्हा इथे गुरुदेव दत्त किंवा दत्त गुरु असं म्हणलं तर इथं फारसं कमी लोकांना या नावाने ओळखतात. तर म्हणजे दत्तात्रेय हे तर खूप कमी लोकांना माहिती आहे. तर गुरुदेव असं म्हणतात, गुरुदेव फक्त गुरुदेव म्हणतात, म्हणजे गुरुदेव दत्त शब्द नाही वापरत फक्त इथली लोक. आणि ब्रह्मघाटावरती इथे एकमुखी एक दत्तात्रेयांचं मंदिर आहे, एकमुखी सुंदर मंदिर आहे, मूर्ती अत्यंत लोभस आहे. आणि त्याच्यामध्ये तिथे कसं आता असे एमटी हे आहे तिथे. आता मंदिराची जागा जी आहे ती संपूर्ण रिकामी आणि छोटंसं एक देवळी आहे, त्याच्यामध्ये ते दत्तात्रेय बसलेत आपले. बरं. तो त्यातल्या त्यात उपेक्षित भाग म्हणतो आपण, कारण इथल्या लोकांना गुरुदेवच माहिती आहेत. ते दत्तात्रेय आहेत, एकमुखी आहेत, आणि आपल्यासाठी ते किती महत्वाचे आहेत हे आपल्यालाच माहिती असतं. मग हा एक इथला ब्रह्मघाटाकडचा झाला. त्याच्यानंतर दशाश्वमेध घाटावरती आपल्या सगळ्यांचे लाडके धनकवडीचे मालक शंकर बाबांचं इथे खिचडी बाबा म्हणून एक मंदिर आहे. इथे सुद्धा खिचडी बाबांच्या आपल्या म्हणजे पुण्या मुंबईकडनं महाराष्ट्राकडनं आलेल्या प्रत्येक लोकांना इथे ते कनेक्ट होतच एका मिनिटात. एक महाराजांचा फोटोही लावलाय आणि तिथे अन्नदान म्हणून खिचडीच बाबांना जी आवडायची त्याचं एक मोठं 200-300 किलोचं एक असं रेडी मेकॅनिकल एक हे आहे, पात्र आहे, आणि त्याच्यामध्ये खिचडी बनवून अन्नदान चालू असतं. तो एक शंकर बाबांचा म्हणजे खिचडी बाबांच्या मंदिरात शंकर बाबांना भेटण्याचा काशीमध्ये योग असतो आपल्याला. तिथे आवर्जून गेलं पाहिजे शंकर महाराजांच्या मंदिरात. त्यानंतर अगस्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे, अगस्तेश्वर कुंडापाशी गदुले या चौकाच्या जवळच. तिथे साक्षात वासुदेवानंद सरस्वती म्हणजे अर्थात टेंबे स्वामी महाराजांनी स्थापलेले दत्तात्रेय आहेत. हा, तर ते तिथे आहेत, ते पण आवर्जून दर्शन घेतलं पाहिजे. त्याच्याच मागे ती फार झाकोळलेली जागा आहे, तिथे आता बंद आहे, पण साक्षात नरसिंह सरस्वतींचं राहतं घर तिथे आहे. हा, ते पण एक मोठं सिक्रेट आहे. आणि तिथे त्यांच्या आई वडिलांनी पूजा केलेला देवारा आजही तसाच आहे. तो आता बंद आहे, दुर्दैवाने पाहता येत नाही कोणाला आपल्याला. तर ते प्रयत्न चालू आहेत माझे की काहीतरी करून तिथे मी आलेल्या लोकांना तिथे घेऊन जाईन, कारण ते आता बंद आहे, सगळं पडझड झाली आहे वाड्याची. म्हणजे थोडंसं वेगळ्या अर्थाने त्यामुळे बंद आहे की असं सेफ नाही आहे. तर तिथे काहीतरी करून तेवढा एक पोर्शन स्वच्छ करून खूप प्रयत्न करतोय. पण ते जर झालं तर मग आपल्याला प्रत्येकाला साक्षात नरसिंह सरस्वतींच्या आई वडिलांनी नमस्कार पूजा केलेलं देवार आहे ते पाहते. त्याच्या पुढे नरसिंह सरस्वतींनी जिथे दीक्षा घेतली ते दत्तात्रेयांचं मंदिर पण आहे केदारखंडामध्ये. तर अशा दत्त संप्रदायांसाठी ही पर्वणी आहे आपल्याकडे. म्हणजे छान आहे. म्हणजे ही लोक आली इथे आपण सगळे की शिवाच्या विष्णूच्या या सगळ्या काशीमध्ये दत्तात्रेयांची पण ठिकाणं जी आहेत ती पण अद्भुत आहेत. ती आपण शोधून काढलेली आहेत, दाखवू शकतो सगळ्यांना. म्हणजे इव्हन पर्सनली जरी कोणी आलं नाही आलं ग्रुप टूरवर, वैयक्तिक जरी येता आलं, आम्ही 4 जण जाणार आहेत, तरी आम्ही ते आमच्या इथल्या जो माझा सहाय्यक आहे तो सगळं इथं दाखवतो. त्याला उलट मायामुळे माहीत झालंय. तो विचारतो मला की हे 3 मुखवाले भगवान ब्रह्मदेव आहे की ब्रह्माजी आहे की? या लोकांना इथे ब्रह्माजीच माहिती. तर मी त्याला सांगितलं की नाही असं नाही, असं आहे. मग त्याला ते आता हळूहळू तो सांगतो सगळ्यांना. त्यामुळे मग दत्त संप्रदायातल्या लोकांसाठी इथे खूप सुंदर अशी पर्वणी आहे. आवर्जून यावं आणि दर्शन घ्यावीत. वा दादा, आता आपण ओव्हरऑल कनेक्शनच्या बाबतीत बोललो, दत्तभक्ती किंवा दत्तभक्तांच्या बाबतीत बोललो, इथे त्यांना काय काय बघायला मिळेल. पण आता आम्हाला अशी विविध इंटरेस्टिंग मंदिरं सांगा किंवा शिवलिंग सांगा की इथे आल्यानंतर लोकांनी ती बघितली पाहिजे, किंवा जर त्यांनी बघितलं तर त्यांना काय फलश्रुती मिळू शकते अशी. वाह, मग हे तर काय, मग आता सरसकट अख्खी काशीच आहेत मग तशी. मग आता आपण एक काम करूयात, खंड बाय खंड आपण जाऊयात. मग आपण मगाशी बिंदू माधवांचं चर्चा केली,
ते आवर्जून जाण्यासारखं मंदिर आहे. दंडपाणी भैरवांवरती चर्चा झाली. करेक्ट. आता एक त्याच्या पुढे जाऊन एक देवीचं आपण मंदिराचा उल्लेख करूयात. ती आहे मंगळागौरी देवी. अच्छा. तर मंगळागौरी देवीच्या मंदिराला खूप मोठं महात्म्य आहे. हम्म. काशी खंडामध्ये स्कंद पुराणात त्याचे श्लोक आहेत. बरं. ते पण आपण डिस्प्ले करता अर्थ करूयात. त्या मंदिरामध्ये स्वतः मंगळागौरी सूर्यदेवांनी स्थापलेलं गभस्थेश्वर, सूर्यदेवाच्या गहन तपश्चर्येतनं हम्म. तिथे स्थापना झालेली गभस्थेश्वर महादेवांची. त्याच्या शेजारी जे 12 आदित्य म्हणतो आपण काशीमध्ये, त्यातले एक मयूखादित्य तिथे आहेत. बर. मगाशी उल्लेख करताना मी 7 चक्रांमध्ये 8 दिशांचे 8 विनायक, हो. त्यातले एका भिंतीच्या अशा कपारीत सापटीत ती दिशा आल्यामुळे बरोबर तिथे मंगल विनायक आहेत. बर. रामदास स्वामी स्थापित मारुती राया आहेत वा. त्याच मंदिरात. आणि एकच मंदिरात आणि आदिकेशव भगवान आहेत. बर. तर त्या सगळ्या मंदिराला एक प्रदक्षिणा केली की अख्ख्या पृथ्वीला एक पूर्ण प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं. बापरे. श्लोक आहे, श्लोकासहित आहे. तर आपण तेही दाखवूयात नक्की सगळ्यांना. नक्की. तर त्या मंदिराची माहिती घेतली आपण की आपल्याला कळतं की इथं आल्यानंतर एक वेगळी वाईब आहे, वेगळ्या पद्धतीचं, आणि पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याचं पुण्य, म्हणजे हे एक वेगळं काहीतरी त्याचं फलित आहे. बरोबर. म्हणजे अमुक मिळेल, तमुक मिळेल किंवा मोक्ष मिळेल, ह्याच्या पलीकडे काहीतरी जिवंत असताना आपण संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा केली तर हे सूर्यदेवांना मिळालेलं वरदान आहे त्यांच्या तपश्चर्येतनं. आणि नंतर मी कधी पुढे जाऊन एकदा सांगेन की घाटांचं महत्त्व. त्याच्यामध्ये पंचगंगा घाटावरती 5 नद्यांचा एक उल्लेख आहे. बर. 5 नद्या तिथे एकत्र येतात. म्हणजे आता आपण ज्या बोटीत बसलोय तिथे गंगा, यमुना, सरस्वती, आणि गभस्थेश्वरांच्या शिवलिंग खालनं सूर्यदेवाच्या घामातून तयार झालेली किरणा नावाची नदी ती तिथूनच निघते. अच्छा. आणि बिंदू-माधव मंदिरांच्या इथून पंचगंगा मध्ये मिळणारी धूतपापा नावाची, म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती, धूतपापा आणि किरणा अशा 5 नद्या जिथे एकत्रित होतात तो आहे पंचगंगा घाट. तर त्याच 5 नद्यांपैकी एक नदी ही गभस्थेश्वराच्या शिवलिंगाखालून येते. म्हणजे ह्याला किती महत्त्व असेल बघ. तर मग ते मंगळागौरींचं एक स्थान आहे तिथे, ते आपण आवर्जून पाहिलं पाहिजे. नक्कीच. एक छोटासा श्लोक मी नेहमी सांगतो की विश्वेशम माधवम ढुंडिम दंडपाणीच भैरवम वंदे काशी गुहाम गंगा भवानी मणिकर्णिका. तर ह्याच्यामध्ये सगळ्या मंदिरांचा उल्लेख आहे. विश्वेशम माधवम ढुंडिम, विश्वेश्वर, बिंदू माधव, ढुंडीर विनायक, दंडपाणी भैरव, काळ भैरव, वंदे काशी. काशीमध्ये एक गुहा होती, शुक्रटिला नावाचा एक एरिया आहे. तर तिथे एक गुहा होती. त्या गुहेत बसून अनेक ऋषी मुनींनी तपश्चर्या केली. खूप मोठी तपश्चर्या होती ती. मग वंदे काशीतल्या त्या गुहेला, गंगेला भवानी म्हणजे अन्नपूर्णा माता आणि मणिकर्णिका म्हणजे मणिकर्णिका घाट. बर. तर वंदे काशी गुहाम गंगा भवानी मणिकर्णिका हा 2 श्लोकामध्ये आत्ता जो आपण एक 3 रात्रीमध्ये, 4 रात्रीमध्ये किंवा 2 रात्री तर जनरली करत नाहीत, एक त्रिरात्र निवास सांगितला आहे की न्यूट्रल भावनेने 3 रात्र समर्पित भावाने आपण काशीमध्ये निवास करावा तर ती यात्रा फलदायी होते. ओके. त्यामुळे किमान 3 रात्र इथे निवास करायचा. मग त्या 3 रात्रीमध्ये आपण ही दर्शनं करू शकतो. वा. त्यामुळे मंगळागौरीचं मंदिर हे स्कंद पुराणात सांगितल्यामुळे तितकं महत्त्वाचं आहे, म्हणून या श्लोकात नसलं तरी आपण ते दाखवतोच प्रत्येक आलेल्या आपल्या माणसाला. त्यामुळे तिथे ते जायचं. तिथून थोडंसं पुढे गेलं की मग आनंद भैरव आहेत, आनंद भैरवांचं दर्शन घ्यायचं. काळ भैरव जसे आहेत, जसे अष्टभैरव आहेत वेगळे वेगळे, तसे 64 भैरव आहेत. आता हे आनंद भैरव जे आहेत ते काही अष्टभैरवात येत नाहीत, पण भैरव आहेत. जसे विनायक आहेत ना तसे अरे प्रत्येक बाउंड्रीवरती प्रत्येक ठिकाणी भैरवांची पण स्थापना केली. शिवांनी सोडलंच नाही कुठे काही, सगळीकडनं प्रोटेक्शन. म्हणजे काळ भैरव ही रक्षण करतीच देवता आहे. मग त्यामुळे ते प्रत्येक गावामध्ये, प्रत्येकाच्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, कुठेही शेतात, गावात, अगदी लांब कुठे गेलं तरी, एखाद्या खेड्यात जरी गेलं छोट्याशा, तरी सुद्धा तिथली रक्षण करती देवता ही काळ भैरवच आहे. बरोबर. मग त्यामुळे त्याचं सगळ्याचं जे मुख्य जे स्थान आहे, पॅरेंट स्थान, ते काशीमध्ये इथे काळभैरवांचं. आणि मग इथलं स्थान शिवांची सगळी तपोस्थली असल्यामुळे इथं अनेक भैरवांनी ते प्रोटेक्ट करायचं, म्हणून भैरवांनी स्वतःचे तिथे रूप, पटुक भैरव असेल, रुरूर भैरव असेल, असितांग भैरव असेल, असे खूप सारे भैरव आहेत. तर त्या भैरवांची स्थापना तिथे झाली.
ओके. त्यामुळे मग त्यातले एक आनंद भैरव असं करत 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 पुढे मग एका घरामध्ये जातो आपण आणि तिथे एक जमीन 30 फूट खाली उतरायचं हां. आणि तिथे एक चक्रेश्वर महादेव, व्याघ्रपादेश्वर महादेव, पतंजलेश्वर महादेव असे 2-3 उपमन्नेश्वर महादेव बर. तर हे तिथे आहेत. तिथे जाऊन त्याचं दर्शन घ्यायचं. म्हणजे ह्या सगळ्या कसं होतं, त्या 30 फूट खाली उतरायचं म्हणतोय मी, 40 फूट खाली उतरायचं म्हणतोय, ही त्यावेळेसची 5,000 वर्ष, 8,000 वर्ष, 10,000 वर्षापूर्वीची काशीची ग्राउंड लेवल होती. ओके. जी नंतर स्तराने वाढत जाते. आपण बघतो डोंगर जेव्हा एखादा छिल्ला जातो किंवा कापला जातो तेव्हा त्याच्यामध्ये लेअर दिसतात. तर तसे लेअर बाय लेअर 10,000 वर्षानंतर ह्याची उंची आता वाढली. पण ती त्यावेळेस ग्राउंड लेवल होती काशीची. अनेक ठिकाणी ग्राउंड लेवलच्याही खाली पूर्वी खड्डा खणून तप करायची एक हे होती आपली व्यवस्था किंवा सोय, किंवा कोणाचाही आवाज येऊ नये म्हणून ऋषीमुनी खाली राहायचे. ओके. तर असं काही नाही की प्रत्येक जे शिवलिंग आहे ते खाली असेल तर तीच त्याची त्यावेळेस ग्राउंड लेवल आहे असं काही नाही. त्यावेळेस तो खड्डा खणून सुद्धा तिथे खाली केलेली तपश्चर्या लोकांनी. तर मग अशी सगळी ही एक काशीमध्ये तू आता म्हणलास ना की कुठली मंदिरं आहेत, तर काशीमध्ये जी 12 आदित्य तुला म्हणलं किंवा भैरव म्हणलं, दुर्गा म्हणलं, तर ह्या सगळ्यांबरोबर विविध आजारपणांसाठी, विविध दोषमुक्त होण्यासाठी, पिशाच मोचन करण्यासाठी सुद्धा पिशाच मोचन कुंड आहे काशीमध्ये. तर त्या पिशाच मोचन कुंडावरती हा पण एक वेगळा अनडिस्कस टॉपिक आहे खूप. त्याच्यामध्ये तुमच्या पितृपक्षामध्ये पाय ठेवायला जागा नसते. पाय ठेवायला इतकी गर्दी तिथं तर्पण करायचं एक वेगळं हे सांगितलंय ओके पुराणांमध्ये की तुम्हाला थेट सद्गती मिळते किंवा पितरांना सोपं होऊन जातं. तर त्यामुळे तिथे करतात अनेक वेळा पितृपक्षामध्ये लोक. ओके. तर जसं कर्दमेश्वर महादेव आहे तसं कपर्दीश्वर महादेव आहेत. तर कपर्दी ऋषींनी एक तप करून एक कुंड स्थापन केलं. त्याचं नाव आहे विमल कुंड, विमलोदक म्हणतात. तर त्या विमल कुंडालाच पिशाच मोचन कुंड असं म्हणतात. हा, तर हे म्हणजे माझ्या आउट ऑफ नोवेअर आले. माझ्या आत्ता एकदम आठवलं की तू म्हणलास की काय काय आहे, तर हे सगळं त्याच्यात आहे. म्हणजे हेच फक्त आहे का, तेच फक्त आहे का असं नाही, सगळं आहे. दुखत असेल कान तर श्रुतेश्वर महादेव आहेत. श्रुतेश्वर महादेवांबरोबर तिकडनं तुला समजा जर थोडंसं ऋण असेल, कुठल्याही एका बँकेचं कर्ज असेल किंवा अजून कुठल्या अडचणीत असतील किंवा कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीच्या ऋणात असतील तर ऋण हरेश्वर महादेव आहेत. त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्ही त्यांची पूजा तपश्चर्या करू शकता. महत्वाचं म्हणजे अजून सांगायचं तर आपल्या पत्रिकेमध्ये जेव्हा लहान बाळ जन्माला येतं किंवा एखादी व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा आपण बघतो की आपल्याला गुरुजी सांगतात की अमुक शांती आली आहे ह्या घटकेला, या पळाला. बरोबर. की मग जन्मलेल्या बाळाच्या उत्तरा भाद्रपदाचं एक शांती, मूळ नक्षत्राची शांती, अमुक ढमुक, किंवा गेलेली व्यक्ती असेल तर त्रिपाद शांती करायला लागेल, पंच काहीतरी आगळे, असं काहीतरी असं असतं. तर ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या शांती आहेत ना, तर ह्या शांती एकदाच काशीमध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीचं नावाने जर अभिषेक केला उपशांतेश्वर महादेवांना, सेट ऑल सेट. हा, तर एकच परिहार दिलाय सगळ्या, म्हणजे सब बिमारियों की एक ही दवा म्हणतात ना, तसं सगळ्या शांतींसाठी. जिथे शांती हा शब्द येतो, म्हणजे हे मला तिथल्याच महंतांनी सांगितलंय की जिथे शांती हा शब्द येतो त्या शांती शब्दासाठी उपशांतेश्वराला तुम्ही कधी पण गळ घालू शकता, हाक मारू शकता, अभिषेक करू शकता तिथे. आणि मग तिथून तुमचं ते सगळं, आणि त्यातल्या त्यात काशीतल्या भूमी. त्यामुळे उपशांतेश्वराच्या समोरच दुःख हरेश्वर महादेव आहेत. दुःख हरेश्वर म्हणजे जसं दुःख हरण करणारे, असे पुढे 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 अश्विनी कुमारेश्वर, अश्विनी कुमार हे 2 जुळे भाऊ आहेत. तर त्या जुळ्या 2 भावांची 2 जुळी शिवलिंग काशीमध्ये आहेत. इतकी टोमदार देखणी आहेत, सुंदर आहेत अतिशय. तर तिथे गेल्यानंतर तिथे आपण का जायचं, तर आपल्या सगळ्या परिवारातल्या, आपल्या स्वतःच्या सुदृढ निरोगी आयुष्यासाठी अश्विनी कुमारांना अभिषेक केला जातो, दर्शन घेतलं जातं. तर त्यामुळं ते एक महात्म्य. हे सगळं आता आपण बोलतोय ते ओंकार खंडापासून सुरू केलं, पण अश्विनी कुमारेश्वर किंवा ही जी मंदिरं आहेत ही सगळी केदारखंड, विश्वेश्वर खंडात. मग त्याच्या आधी त्या गल्लीच्या आधी सुरुवात आपण जेव्हा करतो ना, तेव्हा अग्नीश्वर महादेव
आणि वैश्वानरेश्वर महादेव असे दोन एकाच मंदिरामध्ये असलेले दोन शिवलिंग आहेत. हा तर त्याच्यामध्ये काय दोन्ही शिवलिंगांचं वेगळं वेगळं महत्त्व आहे. बरं म्हणजे बघ आता गंमत अशी आहे की आपण इथे येतो, आपल्याला शंकर सोमवार प्रदोष ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हा. पण मग त्या शिवलिंगाला जर दर्शनाचं वेगळं वेगळं महत्त्व सांगितलं असेल ना, तर त्याच्यामध्ये इथे काशीमध्ये असे अनेक ट्विस्ट आहेत की एखाद्याला अग्नीचं भय असेल आणि अग्नी रिलेटेड, आता अग्नी म्हणजे कुठला अग्नी, तर आग लावतो आपण. हो त्याच्यानंतर आपल्याला जठर अग्नी असतो की भूक लागत नाही. पोटामध्ये असतो, बरोबर. तर अग्नी रिलेटेड जिथे जिथे आपल्याला काही अडचणी किंवा काही बाधा असतील तर ते अग्नीश्वर महादेवांना, आगीचा फोबिया असतो, अनेक लोकांना आग बघितली की भीती मग वाटते, भीती वाटते, बरोबर. तर त्यांच्यासाठी अग्नीश्वर महादेवांना त्या गार्ह्य पत्याग्नीची एक मी कथा सांगितली होती पूर्वीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या. तर गार्ह्य पत्याग्नींना तिसरा डोळा म्हणून शंकरांनी धारण केलं होतं बर आणि तो अग्निस्वरूप मानला गेलाय आणि त्यालाच अग्नीश्वर महादेव, अग्नीश्वर त्यांनी स्थापन केलेल्या शिवलिंगाला अग्नीश्वर महादेव असं म्हणतात. वा. तर वैश्वानर ऋषी होते, वैश्वानरांच्या तसंच तिथं शेजारी आहे वैश्वानरेश्वर नावाचं जे शिवलिंग आहे, थोडंसं उच्चारायला अवघड आहे, फार कमी लोकांना हा उच्चारता येतो शब्द. तर वैश्वानरेश्वर शिवलिंगाचा महिमा असा आहे की वीज कडाडली की ज्यांना कंपनं होतात, भीती वाटते, अगदी छाती धडधडायला लागतं किंवा त्याचा फोबिया असतो, तशा लोकांनी आवर्जून वैश्वानरेश्वराचं दर्शन घ्यावं. अच्छा. त्या लोकांना तिथे जाऊन अभिषेक सांगायचा. तिथे महंत आहेत, प्रत्येक महंत जे शब्द वापरतोय मी मागासपासून, तर महंत म्हणजे प्रत्येक मंदिर ज्यांच्या देखरेखीखाली आहे ते कुटुंब. बर. त्यांना आम्ही महंत म्हणतो सन्मानाने, कारण तो त्यांचा मान त्यांना मिळाला आहे. करेक्ट. त्यामुळे त्या तिथल्या लोकांना आपण सांगू शकतो की आमच्या अमुक अमुक ताईसाठी, माझ्या आईसाठी, माझ्या बायकोसाठी हा तिचं गोत्र हे आहे आणि अमुक अमुक तुमच्या इच्छित स्थितीला तुम्ही त्या तिथीवरती इथे अभिषेक करा आणि त्याचे रिझल्ट येतात. वा. तर मग वैश्वानरेश्वर, अग्नीश्वर, उपशांतेश्वर हे असे एक अख्खा म्हणजे ट्रेलच आहे. म्हणजे हा जो ट्रेल आहे हा मी अत्यंत असा हेरिटेज वॉक म्हणतो आम्ही त्याला. ओके. तो आज मी डिस्क्लोज करतोय लोकांना की हेरिटेज वॉक कसा आहे, तर तो हा असा पद्धतीने आहे. आणि मग एक 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 गोष्टी पुढं गेलं की मग संकटामाता, संकटकालीन पांडवांना जेव्हा ज्या देवीने दर्शन दिलं आणि जिच्या आशीर्वादाने ते इथून पुढे त्यांचा प्रवास करू शकले, हे त्यांना सांगितलं होतं श्रीकृष्णाने की तुम्ही काशीमध्ये जा, तिथे तुम्हाला संकटामाता, त्याचं मंदिर पांडवांनीच बांधलं असं पण एक पूर्वीचं एक महात्म्य आहे. मग संकटमातेच्या मंदिरामध्ये सुद्धा एक सुंदर माधव आहेत, संकटमाता स्वतः आहेत, एक बजरंगबली आहेत आणि संकटेश्वर महादेव आहेत. एक छोटासा पार आहे, त्या पारा पिंपळाचा, त्या पिंपळाच्या पाराला असा परिक्रमा करून आपण दर्शन घेऊन बाहेर येऊ शकतो. तर ते सुंदर मोठं मंदिर आहे. तिथे पण बसायला थोडं साधकांसाठी किंवा नवरात्रीमध्ये खूप तिथे गर्दी असते. बर. तर हे एक मंदिर झालं. म्हणजे एकच मिनिट, आता तुम्ही सगळेच प्लेसेस डिस्क्लोज नका करू मला असं वाटतं, कारण की आता आय थिंक सगळ्यांना बोटीची सफर जी आहे ती बऱ्यापैकी घडलेली आहे. आता इथून पुढची जी ठिकाणं आहेत ना, ती तुम्ही जे आम्हाला सरप्राईज देणार आहात किंवा मगाशी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगितलं की आपण पेशवा हवेलीमध्ये जाणार आहोत, सो तिथे आपण हे लोकांना बाकी ठिकाणं. अरे वा, महादेव एक नंबर. नक्कीच. सो त्याच्यामुळे आता आपण भेटूया डायरेक्ट पेशवा हवेलीमध्ये. धन्यवाद.